കർത്താവിൻ്റെ വചനത്തിന് മുൻപാകെ ആകുവാൻ കർത്താവ് ഒരവസരം കൂടെ നമുക്ക് നൽകിയിരിക്കുകയാണ്. प्रभु का वचन की उपस्थिति में बने रहने के लिए प्रभु ने हमको और एक अवसर दिया है. കർത്താവായ യേശുവിൻ്റെ മഹത്വം പ്രാപിപ്പാനാണ് കർത്താവ് നമ്മളെ സുവിശേഷത്താൽ വിളിച്ചത്. हम सब लोग प्रभु यीशु मसीह का महिमा को प्राप्त करने के लिए है सुसमाचार के द्वारा हमें बुलाया गया है. നമ്മൾ ആ മഹത്വം പ്രാപിക്കണമെങ്കിൽ അവൻ്റെ മഹത്വം എന്താണെന്ന് ഇവിടെ വെച്ച് ആത്മാവിനാൽ അറിയണം. तो वो महिमा को अगर प्राप्त करना है तो सबसे पहला हमारा प्रभु कितना महान है करके ये बात आज हमको आत्मा में जानना जरूरी है. ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചപ്പോൾ നമുക്ക് ലോകപ്രകാരം ഒരു മഹത്വവും ഇല്ലാത്തവരായിരുന്നു എന്നാണ് തിരുവചനം പറയുന്നത്. वचन में हम पढ़ते हैं कि जब प्रभु ने जब हमको बुलाया था उस समय में इस दुनिया में हम लोग कोई भी प्रकार के महान लोग नहीं थे, ना ही हम लोग कुछ महिमा का हकदार थे. നമ്മള് വെറും നീചരായിരുന്നു, കുലഹീനരായിരുന്നു, ഒന്നുമില്ലാത്തവരായിരുന്നു. हम लोग एकदम नीच लोग थे, गिरे हुए अवस्थे में थे, बिल्कुल कुछ भी नहीं थे. इस प्रकार का अवस्थे के लोग थे हम. എന്നാൽ ലോകത്തിൽ എന്തെങ്കിലും ഉണ്ട് എന്ന് തോന്നുന്നവർക്ക്, കുലീനന്മാരായിരിക്കുന്നവർക്ക്, മഹത്തുക്കളായവരെ ലജ്ജിപ്പിക്കുവാനാണ് ദൈവം ക്രിസ്തുവിൽ കൂടെ സഭയെ തിരഞ്ഞെടുത്തത്. परंतु प्रभु ने कलीसिया को क्यों चुना है? ताकि एक दिन ऐसा एक दिन आएगा जहाँ पर इस दुनिया में जो अपने आप को बड़े अधिकारी सामर्थी लोग हैं करके जो स्वयं में जो बोलने वाले लोग हैं उन सबको लज्जित करने के लिए हम जो कुछ भी नहीं थे, जो हम लोग किससे गिरे हुए लोग हैं, ऐसे लोगों को ऊंचाई में बिठाकर ऐसे लोगों को महान करके इस दुनिया के महान लोगों को लज्जित करने के लिए प्रभु ने कलीसिया को चुना है. അപ്പോസ്തലന്മാർ പറയുകയാണ്, ഞങ്ങൾ അവന്റെ മഹത്വം കണ്ട സാക്ഷികളാണ്. प्रेरित लोग इस विषय में गवाही देता है कि हम लोग वो लोग हैं जो प्रभु का महिमा देखा है और उस महिमा को देखे हुए हम लोग उसका गवाही देते हैं. ഇതെല്ലാം അവന്റെ മഹത്വത്തെ കുറിച്ച് പറയുമ്പോൾ അത് അവൻ ദൈവം എന്നുള്ള മഹത്വമല്ല, മനുഷ്യനായിട്ടുള്ള മഹത്വത്തെയാണ് നമ്മളിവിടെ പ്രകീർത്തിക്കുന്നത്. അതാണ് നമ്മൾക്ക് അനുഗ്രഹമായി തീർന്നിരിക്കുന്നത്. तो जब चेले लोग ने कहा कि हमने उनका महिमा देखा करके बोलते समय में वो किस आधार पर है वो महिमा को देखा करके हमें समझना है कि यीशु जो परमेश्वर है, आदि से परमेश्वर है, उस परमेश्वर का महिमा को देखा. वो लोग ने नहीं कहा. वो लोग का गवाही क्या था? यीशु जो मनुष्य बनकर आया, मनुष्य बनकर उसने जो कार्य करने के बाद फिर जो महिमा में पहुंचकर जो महान बन गया है, उस आधार पर वो कहता है कि हमने यीशु का महिमा को देखा. तो उनका मनुष्यत्व के आधार पर कहता है. അവന്റെ മഹത്വത്തെ കാണുവാനാണ് നമ്മളെ ദൈവം വിളിച്ചിരിക്കുന്നത്. और आज हमें उसी उनका महिमा को देखने के लिए, वो कितना महान है करके देखने के लिए है प्रभु ने हमें बुलाया है. എത്രത്തോളം മഹത്വം നമുക്ക് അവനിൽ കാണുന്നോ അതെല്ലാം നമ്മുടെ അവകാശമായിട്ട് നമുക്ക് കിട്ടും. और जितना हम लोग उनका उस महानता को प्रभु कितना महानता में पहुंचा है करके ये बातें हम लोग देखते रहेंगे, उतना उसी का सहभागी हम लोग होते रहेंगे. കർത്താവിന്റെ ജനനത്തെ കുറിച്ച് ദൂതൻ മറിയോട് പറയുമ്പോൾ പറയുന്ന ഒരു വാക്യം നമുക്ക് നോക്കാം. सबसे पहला हम लोग एक वचन पढ़ेंगे जहाँ पर यीशु का जब जन्म होते समय में स्वर्गदूत ने आकर मरियम से एक बात कहा. ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 1-ാം അധ്യായം അതിനെ 30 മുതൽ 32 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ लूका का सुसमाचार पहला अध्याय उसका 30 से 32 तक पढ़ते समय में स्वर्गदूत ने उससे कहा, हे मरियम, भयभीत न हो, क्योंकि परमेश्वर का अनुग्रह तुझ पर हुआ है. देख, तू गर्भवती होगी और तेरे एक पुत्र उत्पन्न होगा. तू उसका नाम यीशु रखना. वह महान होगा और परम प्रधान का पुत्र ഓക്കെ, कहलाएगा. അവിടെ നമ്മൾ വായിച്ചു അവൻ വലിയവനാകും. वहाँ पर हम 32 का शुरुआत में पढ़ा कि वो महान होगा. അവൻ വലിയവനാണ്, वो तो पहले से ही महान है ना, അവൻ ദൈവമാണ്. पर ऊपर और परमेश्वर है. എന്നാൽ ഇവിടെ परंतु यहाँ पर किस आधार पर कहा है कि वो महान होगा? നമ്മളോടുള്ള ബന്ധത്തിൽ हमारे संबंध में അവൻ മഹത്വം വെടിഞ്ഞ് उन्होंने जो अपना स्वर्ग का परमेश्वर होने पर भी वो महिमा को जो छोड़कर आया, തന്നെത്താൻ താഴ്ത്തി अपने आप को नम्र किया, അവന് തന്നെത്താൻ ഒഴിച്ച് अपने आप को उन्होंने जो स्वर्गीय अवस्था को वो छोड़कर മനുഷ്യവേഷം ധരിച്ചു വന്നപ്പോൾ और मनुष्य रूप में वो आया. അവൻ പിന്നെ അവനൊരു മഹത്വമുണ്ട്. और वो मनुष्य रूप में बनने के बाद फिर वो क्या हो गया? वो महान बन गया. ആ മഹത്വവുമായിട്ട് നമുക്കാണ് ബന്ധം. उस महानता में है हमारा जो कलीसिया मंडली है, उसका रिश्ता उस महानता में है जो मनुष्य बनने के बाद प्रभु को मिला. അവൻ വലിയവനാകും. वो महान होगा. നമുക്ക് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ഏതെല്ലാം നിലയിലാണ് ദൈവസന്നിധിയിൽ വലിയവനായിരിക്കുന്നത് അത് കണ്ട് സന്തോഷിക്കാൻ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മളെ സഹായിക്കുന്നെങ്കിൽ തികച്ചും നമ്മൾ ആത്മീയരാണ്. इसके लिए प्रियो, आज प्रभु का आत्मा की मदद से वचन को जब हम लोग पढ़ते समय में, अभ्यास करते समय में, प्रभु किन किन क्षेत्रों में, किन किन बातों में महान हो गया है करके ये बात का गहराईपन को अगर आत्मा हमें समझाएंगे तो सचमुच हम लोग आत्मिक विश्वासी है. जिस उद्देश्य में परमेश्वर हम लोग बढ़ोतरी पाना चाहते हैं, उस उद्देश्य में हम बढ़ रहे हैं. നമ്മള്
45-ാം സങ്കീർത്തനം വായിക്കുമ്പോൾ 45 भजन संगीता में हम पढ़ते हैं, നമ്മളത് സൂക്ഷ്മമായി പരിശോധിച്ചാൽ യേശുക്രിസ്തുവിന്റെ മഹത്വത്തെ കുറിച്ചുള്ള കാര്യങ്ങൾ അവിടെ വായിക്കുന്നു. उस अध्याय को अगर हम ध्यान से पढ़ते समय में उनका महानता के विषय में या कितना वो महान है करके उस विषय में हम देख सकते हैं. അവിടെ ഏകദേശം ഒരു 15 കൂട്ടം കാര്യങ്ങളുണ്ട്. वहाँ पर लगभग 15 बातें हैं. അത് യേശുവിന്റെ വലിപ്പത്തെയാണ് അവിടെ കാണിക്കുന്നത്. मतलब वो सब बातें प्रभु का जो महान है करके उस बातों को वहाँ पर दर्शाता है. ആത്മാവിന്റെ സഹായത്താൽ നമ്മളത് വായിക്കുമ്പോൾ യേശുവിന്റെ വലിപ്പം കണ്ട് നമ്മുടെ ഉള്ളം അങ്ങ് സന്തോഷിക്കും. और आत्मा की मदद से जब हम इस किताब इस अध्याय को जब पढ़ेंगे तो और उसका महानता को जब पहचान लेंगे तो हमारे अंदर आत्मा में आनंदित हम लोग होकर उमड़ने लगेंगे. നമ്മൾ എലിസബത്തിന്റെ അടുക്കൽ മറിയ വന്നപ്പോൾ जब एलिजाबेथ के पास जब मरियम आया, അവള് പൈതലിന്റെ വന്ദനസ്വരം കേട്ടു. जैसे ही वो मरियम आया तो वो जो बालक है യോഹന്ന बपतिस्मा है गर्भ में ही वो आनंद हुआ, चलने लगा. ഗർഭം ധരിക്കാനുള്ള ഭാഗ്യം ലഭിച്ചപ്പോൾ അതിനെക്കുറിച്ച് അവള് പുകഴ്ത്തി പറയുന്നത് നമ്മൾ ഈ ലൂക്ക സുവിശേഷത്തിൽ കാണുന്നുണ്ട്. और फिर उसी लूका पुस्तक में जब वो वहां पर जाकर एलिजाबेथ से बात करते समय में वो मरियम इस बात का गवाही देती है कि मैं कितना सौभाग्यवती हूँ कि परमेश्वर ने मुझे चुना कि इस रीति से महान प्रभु को के लिए एक गर्भ पात्र मैं बन सकूं. ऐसा प्रभु ने मुझे चुना बोलकर वो अपने आप को नम्र कर प्रभु का महानता को विशेषता वर्णन करने लगी. ഇത്ര വലിയവനായ ദൈവം इतना बड़ा और महान परमेश्वर ഒരു മനുഷ്യനായി വന്ന് एक मनुष्य बनकर आया. എന്നെ ജനിക്കുന്നതിന്റെ മഹത്വം ആർക്കാണ്? എനിക്കാണ്. എന്റെ കർത്താവിന്റെ അമ്മ എന്റെ അടുക്കൽ വന്നതിന്റെ മഹത്വം എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. और वो मनुष्य बनकर आकर मुझमें वो जन्म लेने के लिए या मेरा गर्भ पात्र को उन्होंने इस्तेमाल करने के लिए जो महानता का कार्य किया उसका आशीष किसको मिला? मरियम को वो मिला, जिसकी वजह से वो कहने लगी कि तू सभी स्त्रियों में धन्य है. അവന്റെ മഹത്വം നമുക്ക് സന്തോഷിക്കാനാണ്. यानी तो प्रभु जो बातों में महिमा का बातों का कार्य करता है उसका आशीष डायरेक्टली हमें कलीसिया को मिलता है, मंडली को मिलता है. നമ്മൾ 45-ാം സങ്കീർത്തനം വായിക്കുമ്പോൾ 2-ാം അധ്യായത്തിൽ വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്, 45 भजन संगीता का 2 में जब हम पढ़ते हैं, അവൻ അതിസുന്ദരനാണ്. वो मनुष्य के पुत्रों में अति सुंदर है. യേശു സുന്ദരനായിരിക്കുന്നതിൽ ആർക്കാ സന്തോഷം? यीशु सुंदर है बोला तो किसको खुशी मिलेगा? കാരണം അവന്റെ സൗന്ദര്യമാണ് നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്നത്. तो ये सुंदर ये खुशी अगर हमें है तो किस कारण है? क्योंकि यीशु जितना सुंदर है उसी आधार पर वही सुंदरता हमें भी मिलने वाला है. നമ്മുടെ സൗന്ദര്യം ഒന്നും ദൈവസന്നിധിയിൽ സൗന്ദര്യമേ അല്ല. हमारा हम लोग जो अपने आप को सुंदर है, हम लोग खूबसूरत है करके जो बोल रहे हैं, जो दिखा रहे हैं, परमेश्वर के सामने वो कुछ भी नहीं है, वो सुंदरता नहीं है. അവന്റെ വാക്കുകളുടെ ലാവണ്യം, സൗന്ദര്യം, उनका जो बोलने का जो शब्द है अनुग्रह से भरा हुआ है, അവന്റെ വീര പരാക്രമങ്ങള്, और उनके वीर कार्य वाक्य 3 में, അതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ അവനുള്ള ആയുധ സന്നാഹങ്ങൾ, उसके बाद जो हथियारों के बारे में बताया है, പിന്നീട് അവന്റെ പ്രതാപം, और फिर उसका वो जो प्रभावशाली, അവന്റെ വലങ്കൈയുടെ വലിപ്പം, और उनका दाहिने हाथ का लंबाई, അവന്റെ അസ്ത്രങ്ങൾ, उनका शस्त्र और अस्त्र, അവന്റെ സിംഹാസനം, उनका सिंहासन, അവന്റെ ചെങ്കോൽ, उनका जो छाती में रखने वाला हथियार, അവന് ലഭിച്ച അഭിഷേകം, उनको मिला हुआ अभिषेक, അവന്റെ വസ്ത്രവിഭൂഷണം, और उनका वस्त्र किस रीति से उसको सजाया गया है 6-8 में, അവന്റെ മന്ദിരത്തിലുള്ള ശ്രീരത്നങ്ങൾ, और उनको जो मंदिर में जो उनको रखा हुआ रत्न, പ്രത്യേകമായ ഒരു രാജ്ഞി, खास रानी है, അവന്റെ മുഖപ്രസാദം, उनका चेहरे का प्रकाश, അവന്റെ നാമം, और उनका नाम, അവനും അവനുള്ളവരും. और ये सिर्फ उन्हें और जो प्रभु के लोग हैं उनके लिए. അവിടെ പറയുന്ന കാര്യങ്ങളെല്ലാം യേശുവിന്റെ വലിപ്പത്തെ കുറിച്ച് ये പറയുകയാണ്. सब बातें यीशु का महानता को बताया गया है. ഇത്ര വലിപ്പമുള്ള ഒരു വ്യക്തി इतना महान प्रभु പ്രവചനത്തിൽ അവനെ കുറിച്ച് നേരത്തെ രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുകയാണ്. जो ऑलरेडी उसके भविष्यवाणी में उसके बारे में अलग अलग भविष्यवाणियां किया गया है. ദൈവത്തിന്റെ ഒരു ദാസൻ പറഞ്ഞിരിക്കുന്നത് ഇങ്ങനെയാണ്, प्रभु का एक दास इस रीति से कहता है, നീ പ്രകൃതി സൗന്ദര്യം ആസ്വദിക്കുന്നവനാണോ? क्या तू प्रकृति का सुंदरता को देखकर उसमें खुशी मनाने वाले है क्या? ലോകത്തിൽ ഏതെങ്കിലും സൗന്ദര്യ ആസ്വാദനാണോ? क्या दुनिया का कोई भी बातों का सुंदरता को देखकर खुश होने वाले लोग हो क्या? അതെല്ലാം ഒരിക്കൽ ദ്രവത്വം കാണും. ये सब बातें एक दिन सड़ जाएगा, दुनिया का सुंदरता एक दिन सड़ जाएगा. എന്നാൽ നീ ക്രിസ്തുവിലേക്ക് വരിക, परंतु अगर तू मसीह में आ गया, അവന്റെ സൗന്ദര്യം ആസ്വദിക്കുക, उसका सुंदरता को अगर तूने अनुभव किया तो അത് നിന്നെയും സുന്ദരനാക്കും. वो तुझे भी सुंदर बनाएगा. ഓ എത്ര ശ്രേഷ്ഠമുള്ള कितना കാര്യമാണ്. श्रेष्ठ बात है ना. നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു हमारा प्रभु यीशु मसीह ദൂതന്മാരിലും മനുഷ്യരിലും അതിസുന്ദരനാണ്. मनुष्यों में, सभी सृष्टियों में, जीवियों में, स्वर्गदूतों से भी अति सुंदर है. നമ്മള് മോശയെ കുറിച്ച് വായിക്കുന്നത് അവൻ ദിവ്യ സുന്ദരനായിരുന്നു. मूसा के विषय में हम पढ़ते समय में हम देखते हैं कि वो उसके विषय में गवाही दिया है कि वो भी सुंदर है. ദാവീദ് പവിഴ നിറമുള്ളവനായിരുന്നു. दाऊद भी एक समय में वो कोमल रूप से सुंदर है. അവനെ കോമള രൂപിയാണ്, പവിഴ നിറമുള്ളവനാണ്. मतलब वो भी दाऊद भी कोमल था. എന്നാൽ അവർ മരിച്ചപ്പോൾ
ദ്രവത്വം കണ്ടു. परंतु जब मूसा मरा और दाऊद मरा तो उनका अवस्था क्या हो गया? वो लोग सड़ाहट को देख लिया। എന്നാൽ യേശു ക്രിസ്തു परंतु यीशु मसीह ദ്രവത്വം കാണാത്ത സൗന്ദര്യം, उनका सुंदरता का खासियत ये है कि उन्होंने सड़ा हुआपन को नहीं देख पाया, नहीं आ पाया, ना ही उसने देखा। നമ്മള് പൗലോസ് പറയുന്നുണ്ട്, വിജയികളായ വിശ്വാസികളോട് പറയുകയാണ്, അവരോ വാടുന്ന കിരീടം, നാമോ വാടാത്ത കിരീടം. हम लोग पौलुस इस विषय में, दुनिया के विषय में जो लोग दौड़ कर आते हैं समय में उनको जब प्रतिफल मिलेगा, उनको मुकुट तो मिलेगा, लेकिन वो मुरझाने वाला मुकुट है। परंतु हम विश्वासी लोग जो जय पाकर आएंगे, उनका मुकुट कैसा है? कभी नाश ना होने वाला अविनाशी मुकुट मिलने वाला है। അവൻ ദൈവത്തിന്റെ വചനം, ദൈവത്തിന്റെ പ്രതിരൂപമായി നിന്നുകൊണ്ട് ദൈവത്തിന്റെ വചനം സംസാരിക്കുമ്പോൾ നമ്മൾ ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, അവന്റെ ലാവണ്യ വാക്കുകൾ കേട്ടിട്ട് ആളുകൾ അതിശയിച്ചു പോയി. तो जब प्रभु यीशु मसीह जब वो मनुष्य बनकर इस दुनिया में आया, उनका शब्द, उनका बोली, जो हम लोग ने भजन संगीता 45 में हमने पढ़ा, उनका शब्द कैसा था? अनुग्रह से भरा हुआ था। ये बात का गवाही हम लोग लूका 4 में पढ़ते समय में, यीशु जब बालक था 12 उम्र में, जब वो ज्ञानियों के सामने, मंदिर के सामने आकर बोलते समय में वो अनुग्रह के शब्द सुनकर लोग और उस समय के बुद्धिमान लोग आश्चर्यचकित हो गए। അവിടെ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 4:22 വായിക്കുകയാണ്. लूका का सुसमाचार 4 का 22 में हम पढ़ते हैं। सबने उसे सराहा और जो अनुग्रह की बातें उसके मुंह से निकलती थी, उनसे अचंभित हुए। लोग- कहने लगे, हाँ। क्या यह यूसुफ का पुत्र है? അവര് സാധാരണ ആൾക്കാരാണ്. ये लोग सब साधारण लोग थे അവര് അവന്റെ ലാവണ്യ വാക്കുകൾ കേട്ടിട്ട് അവനെ പുകഴ്ത്തി. और ये साधारण लोगों ने प्रभु के मुंह से निकला हुआ अनुग्रह का बातें, जो हमने भजन संगीता 45 में पढ़ा, वही मधुर का अनुग्रह की बातें जब उसने बताया तो वो लोगों ने यीशु का प्रशंसा किया। അവര് കർത്താവിനെ ആ വാക്കുകൾ കേട്ടിട്ട് അവനെ വാഴ്ത്തി സ്തുതിച്ചു എന്നാണ് വായിക്കുന്നത്. और वो लोग ने प्रभु का इस रीति का अनुग्रह की बातें सुनकर प्रभु का वो लोग ने महिमा किया, परमेश्वर का महिमा किया। അപ്പൊ നമ്മൾ തിരുവചനം വായിക്കുമ്പോൾ परंतु इसी रीति से हम लोग जब प्रभु का वचन को जब हम पढ़ते हैं, നമ്മൾ ആ വാക്കുകളിലാണ്, നമ്മൾ അവന്റെ വചനത്താലാണ് നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചത്. हम लोग उनके वचन के द्वारा है, जो अनुग्रह का वचन, जो बोली, जो प्रभु का वचन है, उस वचन से हमारा नया जन्म हुआ। കെടുന്ന ബീജത്താലല്ല, नाशवान बीज से नहीं, കെടാത്ത ജീവവചനത്താൽ. बल्कि अविनाशी जीवन का वचन के द्वारा। അതെത്ര സൗന്ദര്യമാണ്! वो कितना सुंदरता का बात है! അത് നമ്മളെ ആശ്ചര്യഭരിതരാക്കുന്നില്ലേ? क्या वो बात है कि हम लोग वचन से नया जन्म हुआ है? क्या ये बातें सुनकर पढ़कर हम लोग आश्चर्यचकित नहीं होते क्या? അവന്റെ സൃഷ്ടികളെ എല്ലാവരത്തിലും ആദ്യ ഫലമാകേണ്ടതിന് സത്യവചനത്താൽ നമ്മളെ അവൻ വീണ്ടും ജനിപ്പിച്ചു. हमें उनके सभी सृष्टियों में हम लोग पहला फल होने के लिए उन्होंने हमें नया जन्म दिया। പൊതുവെ എല്ലാവർക്കും കർത്താവിന്റെ വാക്കുകളുടെ ലാവണ്യം ആസ്വദിച്ചു. स्वाभाविक रीति से जब यीशु इस दुनिया में आया तो लगभग जितने भी लोगों ने यीशु से मिला, वो सभी लोगों को यीशु का उस अनुग्रह वचन और यीशु का अनुग्रह बोली से सुनकर सब लोग आश्चर्य हुए थे। നമുക്കറിയാം, കർത്താവ് ഉയർത്തതിനു ശേഷം അന്ന് രാത്രി എമ്മോസിലേക്ക് പോയ തന്റെ ശിക്ഷകണത്തില് രണ്ടുപേര് നടന്ന് വഴിയിൽ കൂടെ പോയപ്പോൾ അവർ കർത്താവിനെ കുറിച്ച് ഇങ്ങനെ പറഞ്ഞു പോയി. നോക്കുമ്പോൾ കർത്താവിനോട് കൂടെ ചേർന്നാണ്. हम जानते हैं कि जो दो चेले लोग प्रभु के पुनरुत्थान के बाद दो चेले लोग एमेउस की ओर यात्रा करते समय में वहां पर जब वो लोग यीशु के बारे में ही वो लोग बोल रहे थे, परंतु वहां उनके बीच में प्रभु उनके बीच में घुल मिल गया। അവിടെ അപ്പോൾ ആ കർത്താവ് ചോദിക്കുകയാണ് അവരോട്, और फिर प्रभु उनसे पूछता है, നിങ്ങൾ ആരെ കുറിച്ചാണ് ഈ പറയുന്നത്? तुम लोग किसके बारे में इतना बात कर रहे हो? അവരെന്താണ് പറഞ്ഞത്? उन लोग ने क्या कहा? ദൈവത്തിനും സകല ഇനത്തിനും മുമ്പാകെ പ്രവൃത്തിയിലും വാക്കിലും परमेश्वर की उपस्थिति में लोगों के बीच में जिन्होंने इतना बड़ा वीर कार्य किया और उन्होंने जो जो शब्द बोला, ശക്തിയുള്ള പ്രവാചകനായിരുന്ന യേശു, ऐसा शक्ति से प्रभाव से भरा हुआ एक बहुत बड़ा भविष्यवक्ता था यीशु। അവർ കർത്താവിന്റെ വാക്കുകളെല്ലാം അവരുടെ ഉള്ളിൽ ഒരു എരിവ് പോലെ ആയിത്തീർന്നു. क्योंकि क्या प्रभु का शब्द, प्रभु का बोली उनके अंदर क्या हुआ? एक जलने के अंदर, मानो उनको काट कर उनके अंदर एक बहुत उज्जवल देने का, एक तीव्रता का उत्पन्न करने का शब्द का अवस्था उनके अंदर उमड़ने लगा। ഇങ്ങനെ അവന് ലാവണ്യമുള്ളത് കൊണ്ടും സൗന്ദര്യമുള്ളത് കൊണ്ടും ദൈവം പറയുകയാണ് 45 സങ്കീർത്തനം 2 വാക്യം, इस रीति से क्योंकि वो सुंदर है और वो उसका अनुग्रह का बोली है, जिसकी वजह से हम लोग भजन संगीता 45 का 2 में हम पढ़ते हैं, तू मनुष्य की संतानों में परम सुंदर है, तेरे होठों में अनुग्रह भरा हुआ है। आगे तेरे परमेश्वर ने तुझे सदा के लिए आशीष നോക്കുക. അതുകൊണ്ട് इसलिए ഏതുകൊണ്ട്? किसके लिए? യേശു സൗന്ദര്യവാനായതുകൊണ്ട്, क्योंकि यीशु सभी मनुष्य पुत्रों में सुंदर है അവന്റെ വാക്കിൽ ലാവണ്യമുള്ളത് और കൊണ്ട് उनका होठों का शब्द अनुग्रह से भरा हुआ है। इसके लिए ദൈവം എന്ത് ചെയ്തു? परमेश्वर ने क्या किया? അതുകൊണ്ട് ഞാൻ നിന്നെ इसीलिए परमेश्वर ने उसे എന്നേക്കും അനുഗ്രഹിച്ചിരിക്കുന്നു. सर्वदा के लिए अनुग्रह किया है।
പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് മനസ്സിലാക്കാൻ കഴിയുന്നുണ്ടോ? तो प्रियो, ये बातें क्या आप समझ पा रहे हैं क्या? പിതാവിന്റെ അനുഗ്രഹത്താലാണ് നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നത്. पिता ने डायरेक्टली यीशु मसीह को सर्वदा के लिए आशीषित करके रखा है. അതുകൊണ്ടാണ് സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളാലും നമ്മളും അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നത്. इस कारणवश, क्योंकि यीशु को पिता परमेश्वर ने सब सर्वदा के लिए आशीषित किया है, उसका लाभ हमें मिला है कि जिसके वजह से हम लोग भी स्वर्ग का सभी प्रकार का आत्मिक आशीषों से हम लोग भी आशीषित हो गए हैं. പിതാവ് അനുഗ്രഹിച്ചവനെ നമ്മൾ വാഴ്ത്തണം, സ്തുതിക്കണം, ആരാധിക്കണം. इसके लिए पिता ने जिसको ऊंचा चढ़ाया, पिता ने जिसको सर्व उत्तम रखा है, उस उत्तम प्रभु को हम लोग उनका स्तुति करना है, उनका प्रशंसा करना है, उनका आदर करना है, उनका आराधना करना है. അവന്റെ മഹത്വം കാണാതെ വെറുതെ ആരാധിച്ചുകൊണ്ട് ഒരു പ്രയോജനമില്ല. परंतु वो कितना महान है करके ये बात देखे बगैर आराधना करना, आराधना व्यर्थ है. 45:2 വായിച്ചത്, जैसा हमने 45 का 2 में पढ़ा, അതുകൊണ്ട് इसलिए അവൻ സൗന്ദര്യമുള്ളവനായതുകൊണ്ട് क्योंकि वो सुंदर था അവന്റെ വാക്കുകളുടെ ലാവണ്യം കൊണ്ട് और उनका बोली का शब्द के अनुग्रह के द्वारा, അവന്റെ വാക്കുകൾ എപ്പോഴുമുള്ള ദൈവികമായ പ്രഭ വ്യാപരിച്ചതുകൊണ്ട്, यानी कि प्रभु जब भी बोलता था, परमेश्वर का जो अनुग्रह का वचन का सामर्थ उसका बोली से निकलता था. അവൻ എന്നേക്കും അനുഗ്രഹിക്കപ്പെടും. इसके वजह से वो सर्वदा के लिए आशीषित है. യേശു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരാണോ? क्या यीशु आशीषित है? क्या നമ്മൾ ഏറ്റവും വലിയ അനുഗ്രഹം എന്താണെന്നറിയാമോ? सबसे बड़ा आशीष क्या है? അല്ലെങ്കിൽ കൃപാവരം എന്താണ്? या आत्मा का जो दान क्या है? 1 Corinthians 12 1 മുതൽ 3 വരെ വാക്യങ്ങളിൽ കൃപാവരങ്ങളുടെ കാര്യം പറയുമ്പോൾ ആദ്യം പറയുകയാണ്, യേശു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് ആത്മാവിൽ ഒരാൾ മനസ്സിലാക്കിയാൽ യേശു ശപിക്കപ്പെട്ടവനാണെന്ന് ഒരിക്കലും അവൻ പറയത്തില്ല. तो आत्मा का वरदान दानों के विषय में जब बोलते समय में पहला कुरिन्थी 12 का 1 2 3 जब हम लोग पढ़ते समय में वहां पर शुरुआत में ही सबसे पहला क्या कहता है कि जो आत्मा से भरा हुआ है, आत्मा का सामर्थ जिसके अंदर आता है, वो हमेशा यीशु प्रभु है बोलकर स्वीकारेगा. वो कभी भी ये नहीं बोलेगा यीशु श्रापित है. यही कितना बड़ा आशीष की और अनुग्रह की बात है. നമ്മളെ രക്ഷിതാവും കർത്താവുമായി പേര് പറഞ്ഞ് വിളിച്ചപേക്ഷിക്കുന്ന ആ കർത്താവായ യേശു ആരാണ്? हम लोग जिस व्यक्ति को प्रभु बोलकर तू मेरा उद्धार करता है, तू मेरा स्वामी है मानकर उसका उद्धार में प्रवेश करने वाला वो व्यक्ति यीशु कौन है? അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവൻ. सबसे बड़ा धन्य और आशीषित व्यक्ति है. അപ്പൊ അവനെ സ്വീകരിക്കുന്ന വ്യക്തിയും तो उस अनुग्रह से भरा हुआ उस व्यक्ति को जो कोई भी स्वीकारेगा, स्वीकारने वाला व्यक्ति भी क्या हो जाएगा? वही आशीष और धन्य का अनुभव में प्रवेश करेगा. എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ് ആത്മാവിൽ അവനെ കർത്താവേ എന്ന് വിളിക്കുന്നത്. इसके लिए प्रियो, कितना श्रेष्ठ बात है जब हम आत्मा में यीशु को प्रभु करके बोलते हैं. तो വെറുതെ ചുമ്മാതെ കർത്താവേ കർത്താവേ എന്ന് വിളിക്കുന്നതിന് ऐसा यूं ही हे प्रभु प्रभु बोलना नहीं. ചുമ്മാതെ നമ്മൾ എന്തേലും ഭൗതിക കാര്യങ്ങൾ നമ്മളത് വായിക്കണം, എന്നെ കർത്താവേ കർത്താവ് എന്ന് വിളിക്കുന്ന ആരും അല്ല. പിന്നെയോ ആത്മാവിൽ മഹത്വം കണ്ടിട്ട് അവന്റെ അനുഗ്രഹം എനിക്കും കൂടെ ഉള്ളതാണ്. ക്രിസ്തുയേശുവിൽ ദൈവം നമ്മളെ അനുഗ്രഹിച്ചിരിക്കുകയാണ്. तो इसके लिए ऐसे ही यूं ही कुछ शरीर की बातों को मिलने के लिए, संसार की बातों को मिलने के लिए हे प्रभु 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 बोलने वाले लोगों को नहीं परमेश्वर प्रसन्न होता है. इसलिए मुझे व्यर्थ में प्रभु प्रभु मत बोलना, परंतु वो है जो पिता का इच्छा करने वाला. पिता का इच्छा करने वाला क्या? आत्मा में ये बात पहचानता है कि यीशु का महानता को देखकर तू ही प्रभु है करके उसका प्रभुत्व को हम लोग मानते समय में प्रभु का उसी आशीष में हम लोग धन्य हो जाते हैं. ദൈവം എന്നേക്കും അനുഗ്രഹിച്ചിരിക്കുന്നവനെ परमेश्वर ने जिसको सर्वदा के लिए आशीषित किया है, സഭയുടെ ശിരസ്സായി വെച്ചിരിക്കുന്നു. उसी को कलीसिया का मंडली का सिर बनाया है. Praise the Lord. Amen. അപ്പൊ നാം എന്ത് ചെയ്യണം? इसके लिए हमें क्या करना है? തലയെ മുറുകെ പിടിക്കണം. उस सर को थामे रखना. അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനെ മുറുകെ പിടിക്കണം. हमें वो जो आशीषित है, जो धन्य है, उसको थामे रखना. അവനിൽ നിന്നല്ലോ क्योंकि उस सर से ही तो है, ശരീരത്തിലേക്ക് शरीर में से, शरीर ഓരോ की ओर, സഭയിലേക്കും मतलब शरीर मंडली के एक एक अंगों को അസ്ഥികളാലും ജനമ്പുകളാലും जो हड्डी और बांस और से जुड़े जुड़े हैं, ദൈവികമായ അനുഗ്രഹം പ്രാപിക്കുന്നു. परमेश्वर का जो ईश्वरीय आशीष है बहकर सर से बहकर शरीर की ओर बहता है. ഇനി ക്രിസ്തുവിനേക്കാൾ വേറെ ഒരു അനുഗ്രഹം നാം കാണുന്ന ആഗ്രഹിക്കുന്നുവെങ്കിൽ अगर ये सबसे बड़ा धन्य और आशीष जो प्रभु जो स्वयं है उसको छोड़कर, उस प्रभु को छोड़कर कोई और आशीष के पीछे अगर जाने का कोशिश किया तो നമ്മൾ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവരാണോ? फिर हम लोग सचमुच आशीषित लोग हैं क्या? നമുക്ക് ആത്മാവിൽ അവനെ മഹത്വം കാണാം. इसके लिए प्रियो, आत्मा में उनका महानता को देखें. അവൻ വലിയവനാകും. वो महान होगा. ഏതെല്ലാം നിലയിലാണ്? किस किस बातों में महान होगा? അതിനെല്ലാം നമ്മൾ അനുഗ്രഹിക്കപ്പെടും. जिन जिन बातों में महान होगा तुरंत हम लोग भी उसके साथ सहभागी होकर उसी महानता का आशीष हमें भी मिलेगा. ഇനി 45-ാം അധ്യായം 7-ാം വാക്യത്തിൽ അവിടെയും അതുകൊണ്ട് എന്നൊരു പദമുണ്ട്. പിന്നെയും वो 40 उसी 45 भजन संगीता का 7 में वहां पर फिर से इसलिए करके और एक बार वो शब्द आया है. तूने नरक से प्रीति और दुष्टता से भय रखा है. इस कारण परमेश्वर ने, तेरे परमेश्वर ने तुझको तेरे साथियों से अधिक वंश के तेल से अभिषेक
किया है। हाँ, നോക്കുക. किस कारण? ഏത് കാരണത്താൽ? किस कारण? അവൻ ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ जब वो भूमि में रहते समय में അവൻ ദുഷ്ടതയെ വെറുത്തു, उन्होंने दुष्टता को नफरत किया, നീതി ഇഷ്ടപ്പെട്ടു. धार्मिकता को प्रेम किया। അതുകൊണ്ട് इस कारण ദൈവം അവനെ परमेश्वर ने उसे എന്ത് ചെയ്തു? क्या किया? ആനന്ദ തൈലം കൊണ്ട് അഭിഷേകം ചെയ്തു. आनंद का तेल से उसको अभिषेक किया। ഒരു വിശ്വാസി എങ്ങനെ അഭിഷിക്തനാവും? एक विश्वासी कैसा अभिषिक्त होता है? ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് വേറിട്ട് നിന്നുകൊണ്ട് अगर वो मसीह से अलग रुककर തലയായവന് കിട്ടിയ അഭിഷേകത്തിൽ ഞാനും പങ്കാളിയാണ് എന്നൊരുവൻ കാണുമ്പോഴാണ് അഭിഷേകത്തിന്റെ അനുഗ്രഹം അവനിലെത്തുന്നത്. एक व्यक्ति जब ये देखता है कि जब मैं मसीह में जुड़ा रहता हूँ और मसीह मेरा सिर है, उस सर को जब अभिषेक किया गया है, उस अभिषेक करने से जो बहकर आएगा और जो उसके शरीर में जुड़ा रहेगा, वो क्योंकि वो शरीर में जुड़ा हुआ है और सर से अभिषेक बह रहा है, इसके लिए वो अभिषेक है। അവിടെ പിതാവായ ദൈവം അവനെ ദൈവം എന്നാണ് വിളിക്കുന്നത്. वहां पर देखो, इसके लिए परमेश्वर, तेरा परमेश्वर को ആ, वैसा लिखा है ना, मतलब ये पिता परमेश्वर भी यीशु को परमेश्वर बोल रहा है। അപ്പൊ യേശു എന്തിനാണ് അഭിഷേകം പ്രാപിച്ചത്? तो मतलब यीशु ने क्यों अभिषेक प्राप्त किया? ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? किसके लिए प्राप्त अपने किया? लिए अल्लाह। खुद के लिए नहीं था, അവൻ ദൈവമാണ്. क्योंकि वो तो पहले से ही परमेश्वर है। അവൻ ആരാണ്? कौन है? ആർക്ക് വേണ്ടിയാണ് അഭിഷേകം परंतु वो പ്രാപിച്ചത്? किसके लिए अभिषेक प्राप्त किया? ദൈവമാകാനല്ല. वो परमेश्वर हो जाने के लिए नहीं अभिषेक प्राप्त किया है, वो ऑलरेडी परमेश्वर है। അവൻ ദൈവത്തിന്റെ പുത്രനാകാനല്ല. और यहाँ वो परमेश्वर का पुत्र हो जाने के लिए मैं तुझे अभिषेक करता हूँ, ऐसा वचन नहीं कहता। അവൻ രാജാവാകാനുമല്ല. वो राजा बनने के लिए अभिषेक नहीं हुआ, അവൻ നിത്യരാജ്യത്വമുള്ളവനാണ്. क्योंकि वो ऑलरेडी सर्वदा अनंत काल का सनातन का राज्य तो उसी के हाथ में है। പക്ഷേ നമുക്ക് അഭിഷേകം കിട്ടണമെങ്കിൽ परंतु हमें वो अभिषेक का लाभ मिल जाने के लिए ശിരസ്സായി അവൻ അഭിഷേകം പ്രാപിക്കും. वो हमारा सिर और शिरोमणि बनकर उसके ऊपर अभिषेक किया गया। ആയതുകൊണ്ട് നിന്റെ സഹ അല്ലെങ്കിൽ നിന്നോട് അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് നിന്റെ കൂട്ടുകാരിൽ പരമായി, इसके लिए तेरे साथियों के साथ, അതിന്റെ അർത്ഥം मतलब क्या? ക്രിസ്തുവിന്റെ സഭയിലുള്ള എല്ലാവർക്കും കൊടുക്കാനുള്ള അഭിഷേകം അവനുണ്ട് എന്നാണ് അർത്ഥം. मतलब वो बताना चाहता है कि तू साथियों से भी ज्यादा अभिषेक है। मतलब क्या? तू सबसे ज्यादा अभिषेक जो प्रभु यीशु मसीह है, वो अभिषेक का बहाव क्या करेगा? जो जो प्रभु के साथ है, जो जो प्रभु का हिस्से लोग हैं, वो लोग सबको वो अभिषेक का तेल का फायदा, आनंद का तेल का अभिषेक मिलेगा। നമ്മുടെ വീട്ടിൽ വാട്ടർ ടാങ്ക് ഉണ്ട്. हमारे घर में वाटर टैंक है ना, അവിടുന്ന് അനേക കണക്ഷൻ പോയിരിക്കുകയാണ് और उस वाटर टैंक से अलग अलग नल लेके अलग अलग कनेक्शन हम रखते हैं। അല്ലേ? എല്ലായിടത്തും ചെല്ലുന്നതിന് മുമ്പ് എവിടെ ഉണ്ടായിരിക്കണം? परंतु सब घर के बाथरूम में, वॉश बेसिन में, अलग अलग जगह पर पानी नल खोलकर पानी आने से पहला पानी किधर भरा है? टाकी में। അപ്പോൾ इसीलिए ടാക്കിയിൽ വെള്ളമുണ്ട്. मतलब तो पानी नल में आ रहा, मतलब किस बात का कारण है? क्योंकि टाकी में पानी है। അവരിലൊരു കണക്ഷൻ നമുക്ക് ലഭിച്ചിട്ടുണ്ട് ആത്മസ്നാനത്താൽ. तो उस टाकी का कनेक्शन होने की वजह से नल में पानी है। उसी रीति से आत्मा का बपतिस्मा के द्वारा हमें प्रभु के साथ हम जुड़ चुके हैं, हमें कनेक्शन है। യേശുവിന് വേണ്ടിയല്ല അഭിഷേകം देखो, പ്രാപിച്ചിരിക്കുന്നത്. यीशु के लिए नहीं था यीशु ने अभिषेक पाया, ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? इसके लिए है, സഭയ്ക്ക് വേണ്ടി. एलीशा के लिए, मंडली के लिए। നോക്കണം അവന്റെ മഹത്വം എത്ര വലുതാണ്. प्रभु कितना महान है। ഒന്നും അവന് വേണ്ടിയല്ല. मतलब प्रभु कुछ भी कर रहा है अपने खुद के लिए नहीं कर रहा। അവൻ ഭൂമിയിലേക്ക് വന്നത് എന്തിനാണ്? भूमि में क्यों आया? മനുഷ്യാവതാരം എടുത്തത്. मनुष्य रूप लेकर क्यों आया? അവന്റെ ക്രൂശിലെ മരണം, उनका क्रूस का मृत्यु, അവന്റെ കഷ്ടത, वो लोग कष्ट था, അവന്റെ ദാരിദ്ര്യം वो जो दरिद्रता में गया, ആർക്ക് വേണ്ടിയാ? सब किसके लिए था? എന്നിട്ടും അവന്റെ മഹത്വം കാണാൻ നമുക്ക് താല്പര്യമില്ല. तो भी वो कितना महान है करके देखने के लिए हमें दिलचस्पी नहीं है। നാം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിൽ അഭിഷിക്തരാണ്. इसलिए प्रियो, हमें समझना उनका महानता इस बात में प्रकट होता है कि क्योंकि वो अभिषिक्त है, उस मसीह में हम भी अभिषिक्त है। നമ്മളെ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 10 അധ്യായം 38 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് പത്രോസ് പറയുകയാണ്. प्रेरितों का कार्य 10 का 38 में हम इस रीति से पत्रोस कहता है, പിതാവായ ദൈവം पिता परमेश्वर ने കർത്താവായ യേശുവിനെ यीशु मसीह को പരിശുദ്ധാത്മാവിലും ശക്തിയിലും അഭിഷേകം ചെയ്തു. पवित्र आत्मा का सामर्थ में और उसको अभिषेक किया। അതുകൊണ്ട് इसलिए ദൈവം അവനെ അഭിഷേകം ചെയ്തത് എന്താണ്? क्यों उनको अभिषेक किया गया? നമുക്കെല്ലാവരിലും എത്തിച്ചേരേണ്ട അഭിഷേകത്തിന്റെ അനുഗ്രഹം ശക്തി ആരിലാണ്? हम सबके अंदर वो अभिषेक का प्रभाव, उस अभिषेक का सामर्थ हम सब में पहुंच जाने के लिए, हमारे लिए पहुंचने के लिए वो टाकी कौन है? जो अभिषेक से भरा हुआ है, प्रभु यीशु मसीह। उसमें जो जुड़ा रहेगा उसके द्वारा बहाव हमको मिलेगा। അവന്റെ മഹത്വം उनका महानता നമ്മളിലേക്ക് ഒഴുകിയെത്തുകയാണ്. हमारे अंदर हमारे और बहकर आ रहा है। അവന്റെ ആത്മാവ് അവൻ നമ്മളിലേക്ക് ഒഴുകിയെത്തുകയാണ്. उनके पास जो आत्मा था वो हमारे और बहकर आ रहा है। അവന്റെ വിശുദ്ധി നമ്മളിലേക്ക് ഒഴുകിയെത്തുകയാണ്. उनका पवित्रता हमारे और बहकर आ रहा है। അവന്റെ നീതി നമുക്ക് ലഭിക്കുകയാണ്. उनका धार्मिकता हमें धर्मी बना रहा है। അവന്റെ നിത്യത നമുക്ക് ലഭിക്കുകയാണ്. उनका अनंतता हमें मिल रहा है। അവന്റെ ജീവൻ നമുക്ക് ലഭിക്കുകയാണ്. उनका जीवन हमें मिल रहा है। അവൻ
നോക്കുക അവൻ എത്ര ഉന്നതനാണ്. इसके लिए प्रिय वो कितना श्रेष्ठ और महान है। എബ്രായ ലേഖനം 7-ാം അധ്യായത്തിന്റെ 7-ാം വാക്യത്തിൽ പറഞ്ഞു കൊടുക്കുമ്പോൾ ഇവൻ എത്ര മഹാൻ എന്ന് നോക്കുവീൻ. इब्रानियों 7:7 में हम लोग पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि वो कितना महान है। അവനെ 7:7 പറയുകയാണ്. 7:7 में हम पढ़ते हैं, इसमें संदेह नहीं कि छोटा बड़े से आशीष पाता है। നോക്കുക, വലിയവൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? बड़ा क्या करेगा? മഹത്വമുള്ളവൻ. जो महान है। എന്താ ദൂതൻ പറഞ്ഞത്? स्वर्गदूत ने क्या कहा? കന്യ ഗർഭിണിയെ ഒരു മകനെ പ്രസവിച്ചു. जो कन्या तू मरियम तू गर्भवती होगी, അവൻ ആരാണ്? वो कौन रहेगा? വലിയവനാകും. वो महान होगा। അവൻ വലിയവനാകുന്നത് ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? वो महान किसके लिए हो रहा है? ദൈവത്തിന്റെ മഹത്വത്തിനും परमेश्वर का महिमा के लिए നമ്മുടെ അനുഗ്രഹത്തിനും और വേണ്ടി. हमारा आशीष के लिए। Praise the Lord. Amen. നമുക്ക് അവന്റെ മഹത്വത്തിലേക്ക് നോക്കുമ്പോൾ इसके लिए जितना हम लोग प्रभु का महानता को देखते रहेंगे। അതാണ് 45-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യത്തിൽ പരിശുദ്ധാത്മാവുള്ള സങ്കീർത്തനക്കാരൻ പറയുകയാണ്. 45 भजन संहिता 1 में आत्मा से भरकर प्रभु का दास वो भजन लिखते समय में कहता है, അവന്റെ മഹത്വം കണ്ടിട്ട് എന്റെ ഹൃദയം ഒരു റെഡി പെന്നാണ്. അവനെ കുറിച്ച് മാത്രം പറയാൻ എന്റെ ഹൃദയം ഒരുങ്ങിയിരിക്കുന്ന ഒരു പെന്നാണ്. पढ़ना। मेरा हृदय एक सुंदर विषय की उमंग से उमड़ रहा है। तो देखो, सुंदर विषय को लिखने के लिए उमंग से बढ़ रहा, मतलब आत्मा से भरने की वजह से उनका हृदय अभी क्या आगे बढ़ना। जो बात मैंने राजा के विषय में रची है, हाँ। उसको सुनाता हूँ। मेरी जीभ निपुण लेखक की लेखनी बनी है। तो वो लेखक बन गया, मतलब वो हमेशा तैयार है। प्रभु का आत्मा का सामर्थ्य भरकर वो तैयार हो गया है प्रभु के बारे में कविता लिखने के लिए। നോക്കുക, അവൻ അദ്ദേഹത്തെ കുറിച്ചൊന്നും അല്ല പറയുന്നത്. मतलब ये वो अपने बारे में नहीं लिखना चाहता, പിന്നെ ആരെ കുറിച്ചാണ്? बल्कि किसके बारे में? അവൻ കർത്താവിനെ കുറിച്ച്. प्रभु के बारे में। റെഡി പെന്നാണ്. वो एकदम तैयार है अभी। 1000 നാവാണ്. उसके बाद हजारों जीव है। ഓ പ്രിയമുള്ളവരെ, Amen. इसलिए प्रियो, നമ്മുടെ നാവ് ആരെ കുറിച്ചാണ് സംസാരിക്കുന്നത്? हमारा जीव किसके बारे में गवाही देना चाहिए, बोलना चाहिए, ആരെ പുകഴ്ത്താനാണ്? किसका प्रशंसा करना चाहिए? കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु ने कहा, പിതാവേ നീ ജ്ഞാനികൾക്കും വിവേകികൾക്കും മറച്ചു വെച്ചിട്ട് ये पिता, तूने इस दुनिया के बलवान और बुद्धिमान लोगों को ये सब बातों को तूने छुपाकर ശിശുക്കൾക്ക് വെളിപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നു. जो शिशु है, जो बालक है, उनको तूने प्रकट किया। കർത്താവിനെ സ്തുതിക്കുകയും വാഴ്ത്തുകയും ചെയ്തപ്പോൾ പരീശന്മാർ അവരെ തടുത്തതിന് പറഞ്ഞതാണ്. तो मतलब जब प्रभु को लोगों ने आकर प्रभु का वाहवाही किया, प्रभु का स्तुति का धन्यवाद करते समय में, तब फरीसी और शास्त्री ने उनको ताड़ना करके रोकते समय में, तब प्रभु ये बात कहता है। നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 4-ാം അധ്യായം 15-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. एफेसियों का पुस्तक 4:15 में हम पढ़ते हैं, നാം അവന്റെ മഹത്വം കണ്ടിട്ട് हम उनका महिमा को देखकर സത്യമായ അവന്റെ പുകഴ്ച, सत्य से बोलकर, ആ സ്നേഹത്തിൽ സത്യം സംസാരിച്ചുകൊണ്ട് प्रेम से सत्य को बोलकर എന്ത് ചെയ്യണമെന്ന്? क्या करना है? ക്രിസ്തു എന്ന തലയിലേക്ക് വളരണമെന്നാണ്. सिर है। मसीह जो सिर है, उस सिर के ओर बढ़ना है। सिर तक बढ़ना है, शायद हिंदी में लिखा रहेगा, लेकिन ब्रैकेट में लिखना सिर के ओर बढ़ना। നമ്മൾ തലയാകാൻ പോവുകയല്ല, हम लोग कोई भी सिर बनने वाला नहीं है, താഴോട്ട് പോവുകയല്ല, और ना ही हम नीचे जा रहे हैं, താഴെ നിന്ന് बल्कि हम जो नीचे थे, മുകളിലേക്ക് हम लोग सिर के ओर बढ़ रहे हैं, ക്രിസ്തുവിലേക്ക് വളരുകയാണ്. मसीह के ओर बढ़ रहे हैं। എന്താണ് അർത്ഥം? कारण क्या है? നാം കർത്താവിന്റെ മഹത്വം നേടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ऐसा प्रतिदिन हम लोग प्रभु जो महान हो चुका है, उसका महानता में, महिमा में हम भी प्राप्त करते करते मसीह की ओर बढ़ रहे हैं। ലൂക്കോസ് സുവിശേഷം 12-ാം അധ്യായത്തിൽ ആ ധനവാനെ കുറിച്ച് കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്. लूका का पुस्तक 12 अध्याय में प्रभु जब वो धनवान के विषय में कहता है, ദൈവവിഷയമായി സമ്പന്നനാകാതെ जो परमेश्वर के तू क्या किया, परमेश्वर के संबंध में धनवान होना चाहिए था, ऐसा तूने नहीं किया। അവിടെ വായിക്കുന്ന ഇങ്ങനെയാണ്, वहां पर ऐसा कहता है, ടുവേഴ്സ് ഗോഡ്, ദൈവത്തെങ്കിലേക്ക് സമ്പന്നനാകാതെ എന്നാണ്. 21 पढ़ना। ऐसा ही वह मनुष्य भी है, हाँ। जो अपने लिए धन बटोरता है, हाँ। परंतु परमेश्वर की दृष्टि में धनी नहीं। परमेश्वर की दृष्टि में नहीं, परंतु परमेश्वर की ओर धनी नहीं। मतलब वो धन किस बात पर इकट्ठा कर रहा है? परमेश्वर की ओर विषय में धन को इकट्ठा करते करते मसीह में वो धनवान होना था। ക്രിസ്തു എന്ന തലയിലേക്ക് വളരുകയാണ്. मतलब मसीह जो सिर है, उस सिर के ओर बढ़ना है। നമ്മുടെ വളർച്ച എങ്ങോട്ടാണ്? हमारा बढ़ोतरी किसकी ओर है? മനുഷ്യരിലേക്കാണോ? मनुष्य की ओर बढ़ रहा है क्या? ലോകത്തിലേക്കാണോ? संसार की ओर बढ़ रहा है क्या? താഴേക്ക് പോകുന്ന नीचे की വളർച്ചയാണോ? ओर है क्या? അല്ല, नहीं। നീതിമാൻ അത് മുകളിലേക്ക് ഉയർന്നു പോവുകയാണ്. धर्मी जन क्या है? ऊपर की ओर उसका यात्रा है। അത് അവൻ വളരണമെങ്കിൽ മഹത്വം കാണണം. तो अगर वो विश्वासी को अगर बढ़ना है, तो यीशु कितना महान है करके देखना पड़ेगा। അങ്ങനെ അവിടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിലേക്ക് ഹൃദയത്തെ ഏകാഗ്രമാക്കിക്കൊണ്ട് इसके लिए हमारा यीशु जो हमारा प्रभु है, उसकी ओर हमारे हृदय को एक करके, അതിന്റെ 10-ാം വാക്യം 45-ന്റെ 10-ാം വാക്യത്തിൽ 40 നമുക്കൊരു വാണിംഗ് തരികയാണ്. 45 का 10 में वहां पर एक चेतावनी हमें देता है। भजन അവന്റെ संहिता അവന്റെ സൗന്ദര്യം അല്ലെങ്കിൽ അവന്റെ മഹത്വം ആരെങ്കിലും കണ്ടുവെങ്കിൽ
उनका एक बार जो उनका महिमा और महानता को जिसने देख लिया है, അവരെ ദൈവം വിളിക്കുന്നത് സ്ത്രീ എന്നല്ല കുമാരി എന്നാണ്. उसको फिर वो प्रभु उस व्यक्ति को स्त्री करके नहीं लेकिन हे बेटी करके पुकारता है. राजकुमारी है मैं. അല്ലെ? രാജകുമാരി. അല്ല, ആരാണ് കുമാരി? राजकुमारी कौन है? ഒരു സ്ത്രീ അല്ല എന്ന് പറഞ്ഞു. അവിടെ കന്യകാവ്രതത്തോടുള്ള ബന്ധത്തിലാണ്. तो मतलब वो स्त्री के और नहीं, जो कन्या है, जो अभी भी शुद्ध है, निष्कलंक है, कन्याओं के विषय में कहता है राजकुमारी. ഏക മനുഷ്യനെ മാത്രം ആഗ്രഹിച്ചിരിക്കുന്ന, मतलब एक ही पुरुष की ओर आकर्षित होकर उसी के बारे में मनन करना, ध्यान करना. അങ്ങനെ ഒരു കുമാരിയാകണമെങ്കിൽ इस रीति से एक कुंवारी या राजकुमारी बने रहना है तो സ്ത്രീകളായവരാണ് തിരുവചന പ്രകാരം കുമാരികളാകും. वचन के अनुसार अगर देखा जाए तो, संसार की रीति के अनुसार नहीं, वचन के अनुसार देखा जाए तो पहले हम लोग स्त्री थे, स्त्री से प्रभु को अपनाने के बाद ये स्त्री लोग हम लोग कुंवारी बन जाते हैं. ഒരു 10-15 കൊല്ലത്തിന് മുമ്പ് ഞാനിത് പറഞ്ഞത് ഇപ്പോൾ ഓർക്കുന്നുണ്ട്. मुझे ऐसा याद आ रहा है कि 10-15 साल पहले शायद मैंने ये बातें आप लोगों को बताया होगा. പോൾ ബ്രദറിന്റെ ആ ലിസ്റ്റ് കാണാം പ്രസംഗത്തിന്റെ. शायद पॉल मदर के पास वो नोट्स रहेगा. ഇവിടെയുള്ള ദൈവാസന്മാരുടെ എല്ലാം പ്രസംഗം അദ്ദേഹം രേഖപ്പെടുത്തി വെച്ചിട്ടുണ്ട്. यहाँ पर बैठे हुए सभी प्रभु के दासों का जो वचन का रेखा वो हमेशा भाई लिखता है. ലോകപ്രകാരം संसार के अनुसार ഒരു കന്യക സ്ത്രീ ആയിത്തീരും. पहला एक कन्या रहती है, फिर वो स्त्री बन जाती है. എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ കൃപയാൽ लेकिन प्रभु का अनुग्रह से ഒരു സ്ത്രീ एक स्त्री क्या हो जाती है? कन्या बन जाती है. നമ്മള് കന്യകയാകാൻ, इसलिए कन्या बन जाने के लिए നമ്മളോട് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് 3 പ്രധാനപ്പെട്ട കാര്യങ്ങളാണ് ഇവിടെ 10-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നത്. वहाँ पर वाक्य 10 में प्रभु का आत्मा 3 बातें हमसे कहता है. എന്തൊക്കെയാണ്? हाँ, और कान लगाकर ध्यान दे, अपने लोगों और अपने पिता के घर को भूल जा. നോക്കുക 3 കാര്യങ്ങൾ. 3 बातें हैं. എന്താണ്? കേൾക്കുക, सुनना, ചെവി ചായിക്ക, ध्यान लगाना, സ്വജനത്തെയും നിരൂപത്തെയും മറക്കാം. और तू अपने और अपने खुद के लोगों, पिता के घराने को भूल जाना. सुनना, ध्यान लगाना, भूलना. നമ്മളെ മറക്കണം. मतलब हमें अपने आप को और हमारे स्वयं को और हमारा जो भी शारीरिक बातें हैं वो सबको भूल जाओ. നമ്മളെ ഓർക്കരുത്. मतलब हम अपने आप में जो भी हमने शारीरिक रीति से कमाया है ये बात याद नहीं रखना है हमें. നമ്മളെ ഓർക്കാൻ കൊള്ളത്തില്ല. क्योंकि हमें अपने आप को याद करना, सोचने लायक कुछ भी ऐसा हमारे अंदर अच्छा नहीं है. പൗലോസ് പറയുകയാണ്, पौलुस कहता है ഞാൻ എന്റെ പ്രാണനെ വിലയേറിയതായി കാണുന്നില്ല. मैं मेरे प्राण को कभी भी मूल्य नहीं समझता. പിന്നെ ആരെ വിലയേറിയായി കാണുന്നു? लेकिन मैं किसको मूल्य समझता हूँ? എന്റെ കർത്താവിനെ, मेरा प्रभु को, മഹിമയുള്ളവനെ, जो महान है, ഇത്ര വലിപ്പമുള്ളവനെ, जो इतना बड़ा है और महान है, എന്നെ സ്നേഹിച്ച് जिसने मुझसे प्रेम किया എനിക്ക് വേണ്ടി ഏൽപ്പിച്ചു തന്നവനെ. और अपने आप को अपने जीवन अर्पण किया हुआ ये महान प्रभु, ഓ എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. वो कितना श्रेष्ठ है. കേൾക്കുക. इसलिए सुनो, നമ്മുടെ ക്രിസ്തീയ ജീവിതത്തിലെ ഏറ്റവും അതിശ്രേഷ്ഠമായ ഒരു കാര്യമാണ് കേൾക്കുക എന്നുള്ളത്. हमारा मसीह जीवन में सबसे बड़ा एक कार्य है जो हमें इस विषय का स्वभाव में हमें बढ़ना है, वो है प्रभु के बातों को सुनना. നമ്മുടെ ചെവിക്കും ഹൃദയത്തിനും പരിച്ഛേദന വേണം. हमारा कानों को और हमारे हृदय को एक खतना होना चाहिए. കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु कहता है എന്റെ ആടുകൾ, मेरे भेड़, ഞാൻ ജീവൻ കൊടുക്കുന്ന എന്റെ ആടുകൾ जिसको मैंने जान देकर बचाया है, वो मेरे भेड़ എന്റെ ശബ്ദം കേൾക്കും. मेरा आवाज को सुनेगा, सुनता है. ഒരു പരിചയമില്ലാത്ത ആളെ വാക്ക് എന്റെ ആടുകൾ കേൾക്കുകയും, मेरा भेड़ लोग कभी भी एक अपरिचित आदमी जिससे कभी परिचय नहीं है उसका बात नहीं सुनेगा. എങ്ങനെയാണ് ഈ കേൾവി നമ്മള് മനസ്സിലാക്കിയിരിക്കുന്നത്? तो सुनना करके विषय को कैसा हम समझते हैं? നമുക്കുള്ള വിശ്വാസം എവിടെ നിന്നാണ് വരുന്നത്? हमारा विश्वास कहाँ से आता है? റോമലേഖനം 10:17 रोमियो 10:17 में हम पढ़ते हैं, നമ്മുടെ ആത്മീയതയുടെ ഏറ്റവും അടിത്തറ എന്ന് പറയുന്നത് വചനം കേൾക്കുന്നതിലാണ്. हमारा विश्वासी जीवन का या एक विश्वासी का सबसे बड़ा नींव, बुनियाद बात जिस पे उसको बना रहना है वो है प्रभु के वचन को सुनना. വിശ്വാസം കേൾവിയാലും, विश्वास सुनने से കേൾവി ക്രിസ്തുവിന്റെ, और सुनना मसीह के वचन से है. मैं നമ്മൾ കേൾക്കുന്നുണ്ടോ? हम लोग सुनते हैं क्या? കേൾക്കാൻ കഴിയുന്നുണ്ടോ? सुन पाते हैं क्या? ആദ്യമായിട്ട് सबसे पहला ഒരു സ്ത്രീ കുമാരിയാകുന്നത് जब एक स्त्री जब कन्या बन जाती है, ക്രിസ്തുവിനെ മാത്രം ശ്രദ്ധിക്കണം. उसके अंदर का विशेष गुण क्या होना चाहिए? सिर्फ प्रभु ही जो उसका स्वामी है उसी को ही सुनना है. 2 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 11-ാം അധ്യായത്തിന്റെ 3-ാം വാക്യത്താണ് പറയുന്നത്. दूसरा कोरिन्थी 11:3 में हम पढ़ते हैं, ക്രിസ്തു എന്ന ഏക പുരുഷന് വേണ്ടി വിവാഹ നിശ്ചയം ചെയ്തിരിക്കുന്ന കന്യക, मसीह जो एकमात्र पुरुष है उसके लिए ही मैंने तुम्हें विवाह निश्चय करके रखा है हे कन्या. അപ്പോൾ മനസ്സ് इसलिए अपना मन को ഈ ക്രിസ്തുവിനെ വിട്ട് मसीह को अगर छोड़कर വിട്ടുപോയാൽ വഷളായി. मसीह को अगर छोड़ दिया तो क्या हो गया? वो कलंकित हो जाएगी.
എന്തുകൊണ്ടാ വഷളായി പോകുന്നത്? कलंकित क्यों होते हैं? यानी कि हम लोग वो सही रास्ते से भटक क्यों जाते हैं? ഇപ്പൊ കുമാരിയല്ല, मतलब वो अभी वो कुमारी नहीं है, मतलब कन्या नहीं है, സ്ത്രീയാണ്. वो स्त्री बन गई. ഒരു 100 കൂട്ടം ചിന്തകളാണ്. स्त्री बनना मतलब क्या? सौ बातें एक ही साथ सोचते रहना. നമ്മള് ലാസറിന്റെ ഭവനത്തിൽ ഈ 2 പേരെ കാണാൻ കഴിയും. लाजरस का घर में ये दोनों प्रकार के स्वभाव वाले बहनों को हम देखते हैं. ഒരു സ്ത്രീയും ഒരു കന്യകയും. एक स्त्री और एक कन्या. ആരാണ് സ്ത്രീ? स्त्री कौन है? മറിയ. മറിയാണോ? मरिया है क्या? मार्ता. स्त्री कौन है? मार्ता. ആ, कन्या कौन है? मैं. ക്രിസ്തുവിൽ മനസ്സ് ഏകരമാണ്. मतलब- അല്ല, 100 കൂട്ടം വിഷയം. कन्या कन्या मतलब क्यों उसको कन्या बोला गया है? कि वो सिर्फ प्रभु के पास आकर वचन सुनने लगा, लेकिन मार्ता क्या कर रही थी? बहुत से बातों में वो चिंतित थी. കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है അധ്വാനിക്കുകയും ഭാരം ചുമക്കുകയും ചെയ്യുന്നുള്ളവരെ, ये मेहनत करने वाले, परिश्रम करने वाले और बोझ से दबे हुए, നിങ്ങളുടെ മനസ്സിങ്ങനെ ലോകം മുഴുവൻ ഊടാടി നടക്കേണ്ട ആവശ്യമില്ല. तुम्हारा मन इस तरह संसार की चारों तरफ भटकने का जरूरत नहीं है. സാത്താന്റെ ഒരു പ്രകൃതിയാണ് ലോകം മുഴുവൻ ചുറ്റുക. शैतान का स्वभाव है हमेशा दुनिया में चारों तरफ घूमते रहना. നമ്മളെങ്ങും പോകണ്ട, हमको कहां पर जाने की जरूरत नहीं है, പക്ഷേ നമ്മുടെ മനസ്സിങ്ങനെ കറങ്ങിക്കൊണ്ടിരിക്കുക. लेकिन हमारा मन क्या है? ऐसे घूम रहा है. അതെന്താ ലക്ഷണമാണ്? वो किसका लक्षण है? സ്ത്രീയുടെ ലക്ഷണം. स्त्री का लक्षण है. ആകുല ചിന്തകൾ. मतलब बहुत अलग अलग बातों में चिंतित होना. എന്നാൽ ഒന്ന് ചെയ്യുക, परंतु तू एक काम करना. യേശുവിന്റെ മഹത്വം കാണാൻ നോക്കുക. तू यीशु कितना महान है, वो कितना महिमादायक है, उस बात को ही तू सोच पे मन में रख. നമ്മൾ ചിന്തിച്ച് ഭാരപ്പെടുന്ന എല്ലാ വിഷയവും അവന്റെ മേൽ ഇട്ടുകൊള്ളുക. हम जो भी बातें सोचते हैं जिसमें संकोच होकर हमको दर्द होता है, वेदना होता है, वो सारा दर्द वेदना को तू प्रभु के ऊपर डाल. അവൻ നമുക്കായി കരുതുന്നതാകയാൽ क्योंकि प्रभु हमारे विषय में हमारे बातें सोचता है, वो हमें संभालने के लिए मन रखता है. നമ്മൾ ചിന്തിച്ച് ഭാരപ്പെടുന്നതെല്ലാം അവൻ ഏറ്റെടുത്തിരിക്കുക. हमने जो भी जिस बातों में चिंतित होकर टेंशन लेकर घबरा जाते हैं, वो सारा बोझ प्रभु उठाएगा. നമുക്ക് ആദ്യം സമാധാനം കൊണ്ടുവരികയാണ്. और सबसे पहला वो हमें शांति देगा. നീ വിശ്രമിക്ക്. तू विश्राम कर. നീ അധ്വാനിച്ചവളാണ് ഇത്രയും നാൾ. इतने समय तक तू परिश्रम कर रही थी हे स्त्री. നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം 4-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്, इब्रानियों 4 में हम पढ़ते हैं, എന്നിട്ടും ചിലർ ഇന്നും ആ സ്വസ്ഥതയിലേക്ക് വന്നിട്ടില്ല. आज भी बहुत लोगों ने अभी तक वो विश्राम में प्रवेश नहीं किया है. ആ, അപ്പോൾ ഒന്നാമത്തെ കാര്യം എന്താണ്? इसलिए पहला बात हमने अब क्या समझना, കർത്താവിനെ കേൾക്കാൻ നമ്മൾ വളരെ, കാരണം ഇത്ര മഹത്വമുള്ളവന് സൗന്ദര്യം, അവന് വലിപ്പം, മഹിമ കാണണമെങ്കിൽ നാം അവനെ തന്നെ ശ്രദ്ധിക്കണം. इसके लिए प्रभु के बातों को हमें सुनना बहुत जरूरी है. वो कितना महान है, कितना महिमादायक है करके ये बात में हमको पहचान कर उसमें प्रवेश करना है, तो ध्यान से सुनना बहुत जरूरी है. അപ്പോ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് प्रेरित पौलुस ആദ്യം ഒരു സ്ത്രീയുടെ നിലയിലായിരുന്നു. पहला वो एक स्त्री के समान था, മതപരമായ രീതിയിൽ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ അവന് വേണ്ടി അലഞ്ഞു നടന്നു. और वो धर्म की बातों को पूरा करने के लिए हमेशा उधर इधर भटकते रहता था. അവനിപ്പോൾ ക്രിസ്തുവിൽ ഒരു കന്യകയായപ്പോൾ परंतु जब वो मसीह में जब वो कन्या बन गया, അവൻ പറയുകയാണ്, वो कहने लग, अभी वो कहता है ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള പരിജ്ഞാനത്തിന്റെ ശ്രേഷ്ഠത നിമിത്തം, मसीह के ज्ञान का श्रेष्ठता के कारण, അവന്റെ വലിപ്പത്തിന്റെ മഹത്വ നിമിത്തം उसका उस महानता का ज्ञान का उत्तमता का श्रेष्ठता की वजह से, അവനെ പിടിച്ചിരിക്കാൻ क्योंकि प्रभु ने मुझे पकड़ा है, ഞാൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? मैं अभी क्या करूंगा? ഈ ലോകത്തുള്ള ചപ്പൻ ചവറുന്നു. बाकी जो भी बातें जो संसार में मूल्य था उसको मैं कूड़ा और कचरा समझता हूँ. നമുക്ക് അവന്റെ മഹത്വം കണ്ടറിയാൻ സാധിക്കത്തുള്ളൂ. प्रभु का महिमा को देखने के बाद, प्रभु कितना महान है ये देखने के बाद ही बाकी चीजों को कूड़ा कचरा समझ पाएंगे. ദൂതൻ പറഞ്ഞ വാക്ക് നമ്മുടെ ഓർമ്മയിൽ ഉണ്ടായിരിക്കണം. इसलिए स्वर्गदूत ने जब मरियम को जो बात कहा, वो बात को हमेशा ध्यान में रखना. അവൻ വലിയവനാണ്. वो महान होगा. മനുഷ്യനെന്ന രീതിയിൽ मनुष्य रीति में ആ മഹത്വം പ്രാപിക്കാനാണ് നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുന്നത്. उसी महिमा और महानता में प्रवेश कराने के लिए प्रभु ने हमें चुना है. പക്ഷേ നമ്മൾ ഈ ഭൂമിയിൽ വെച്ച് അത് നോക്കിക്കാണും. परंतु आज हमें भूमि में रहते समय में उसको ढूंढना है, उस बात को देखना है और उसको पाना है. അവൻ സർവത്തിലും, वो सभी बातों में, അവന് മുഴുവൻ ആളത്വത്തിലും, पूरा व्यक्तित्व में, അവന്റെ സൗന്ദര്യത്തെ കുറിച്ച് നമ്മൾ ഉത്തമഗീതത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग उनका श्रेष्ठ गीत में उनका सुंदरता के बारे में हम पढ़ते हैं. അവൻ നമ്മളെ കർത്താവ് ഒരു ഉന്നതമായ നിലയിലേക്ക് കൊണ്ടുവരാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. और इस आधार पर प्रभु हम सभी लोगों को, विश्वासियों को ऊंचाई की ओर, सबसे ऊंचा पद की ओर लेकर जाना प्रभु चाहता है. താണ അവസ്ഥയിൽ നിന്ന് हम लोग जो निचला अवस्था में था, 1 കൊരിന്ത്യർ 1:26 മുതൽ വാക്യം അറിയാം നമ്മുടെ അവസ്ഥ എന്തായിരുന്നു. पहला कोरिन्थी पहला अध्याय उसका 26 से आप लोग को वाक्य मालूम है हमारा अवस्था पहले कैसे था. നാം परंतु हम ഇനി ആരെ നോക്കിയാണ് നാം വലിയവരാകുന്നത്? लोग ने किसको देखकर हम लोग ऊंचाई की ओर पहुंच रहे हैं? ഏറ്റവും വലിപ്പമുള്ളവനെ जो നോക്കണം. सबसे ऊंचा, जो सबसे महान है, उसको देखा तो हम भी उनके समान
जवान हो गए। സൗന്ദര്യം വാടിപ്പോകാത്തവരെ, ऐसा व्यक्ति को हम देख रहे हैं जिसका सुंदरता कभी सड़ता नहीं। യേശു പറഞ്ഞ വാക്കുകളെല്ലാം ഇന്ന് സ്ഥിരമാണ്. यीशु ने जो बातें बोला, जो भी बोली बोला, वो आज भी स्थिर है। അവന്റെ വാക്കുകളുടെ ദൃഢത उनका वचन का जो स्थिरता എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. कितना श्रेष्ठ बात है ना। ആ വാക്ക് പരിജ്ഞാനം കൊണ്ട് നിറഞ്ഞതാണ്. वो बातें प्रभु ने जो शब्द बोला वो ज्ञान से भरा हुआ बातें। നമ്മുടെ വിദ്യാഭ്യാസം കൊണ്ട് നമ്മൾ കേൾക്കുന്നതും പഠിക്കുന്നതും എല്ലാം മരിക്കുമ്പോൾ നശിച്ചു പോകും. हमने जो आज यहाँ पर दुनिया में विद्या के द्वारा, एजुकेशन के द्वारा जो भी बातें ज्ञान कमाया, बुद्धि कमाया, समझ कमाया, वो हमारा मरने के बाद वो बुद्धि ज्ञान भी नष्ट हो जाएगा। ഈ ലോകത്തിലെ ജ്ഞാനം ദൈവം പോഷത്വം എന്ന് കണ്ടിരിക്കുകയാണ്. इस दुनिया, इस जगत का ज्ञान को परमेश्वर ने मूर्खता करके गिन लिया है। ജ്ഞാനം ഉണ്ടെങ്കിലേ നല്ല വാക്ക് സംസാരിക്കാൻ കഴിയും. ज्ञान रहेगा तो ही थोड़ा अच्छा बात बोलने के लिए होता है ना। ഹൃദയം നിറഞ്ഞു കവിയുന്നതാണ് വായ് സംസാരിക്കുന്നത്. परंतु हृदय में जो बात भरा है वही होठों से हम बोलते हैं। നാം അവന്റെ വചനത്തിൽ അവനെ ശ്രദ്ധിക്കുമ്പോൾ, अगर हम जब उनका वचन की ओर ध्यान करते हैं, നീ തിന്മയെ വെറുത്തു, तू दुष्टता को तूने नकारा ഇതിനെന്ത് ചെയ്തു? और क्या किया? നീതി ഇഷ്ടപ്പെട്ടു, धार्मिकता को तूने पसंद किया। അതുകൊണ്ട് इसलिए ഞാൻ നിന്നെ. मैं तुझे, ഇത് തന്നെയാണ് നമ്മളും. यही अवस्था हमारा भी है। നാം ക്രിസ്തുവിനെ ശ്രദ്ധിക്കുമ്പോൾ जब हम मसीह की ओर ध्यान देंगे तो നമ്മുടെ പാഴായ ജീവിതം വിടും. हमारा जो नाशवान जीवन के पीछे जो हम भागते थे उसको हम छोड़ देंगे। ഇസ്രായേൽ മക്കളുടെ കാര്യം ദൈവത്തിന്റെ പിതാവായ ദൈവം യിരെമ്യാവിനോട് ചോദിക്കുകയാണ്. इस्राएल के विषय में परमेश्वर ने आकर यिर्मयाह को पूछता है। യിരെമ്യാവിന്റെ പുസ്തകം 2-ാം അധ്യായത്തിലുണ്ട്. यिर्मयाह का पुस्तक 2रा अध्याय में लेने के लिए समय नहीं है। ഞാൻ നിങ്ങളെ ആ മരുഭൂമിയിൽ കൂടെ നടത്തി, मैं तुझे जंगल मरुभूमि से चलाया। പാമ്പും തേളുമുള്ള സ്ഥലത്ത് നടത്തി. एक ऐसा रास्ता था जहाँ पर सर्प और बिच्छू से भरा हुआ था। ആഹാരമില്ലാത്തടത്ത് ഞാൻ ആഹാരം തന്നു, जहाँ पर तुम्हारे पास खाना नहीं था मैंने तुमको खाना दिया। വെള്ളമില്ലാത്തടത്ത് വെള്ളം തന്നു, पानी नहीं था पानी दिया। താഴ്വരകൾ ഉണ്ടായിരുന്നിടത്ത് ഞാൻ നിങ്ങളോട് കൂടെ ഇരുന്നു. जहाँ पर भी तरैया थी, घबराहट का जो भी अवस्था था, वहाँ पर मैं सब तेरे संग रह कर तुम्हें चलाया। എന്നിട്ടും तो भी നിങ്ങൾ എന്നെ വിട്ടുപോയി. फिर भी तुम लोग ने मुझे छोड़ दिया എന്നെ വിട്ടിട്ട് और मुझे छोड़कर വ്യർത്ഥന്മാരായി തീരാ. जो व्यर्थ है, जो मूर्ख है, उनके पीछे चले गए। വ്യർത്ഥന്മാരായി എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? व्यर्थ जो मूर्ख है मतलब क्या? വ്യർത്ഥരായി. मतलब वो जो चीजें व्यर्थ है उसके समान तुम हो गए, मुझे छोड़ दिया तो। അത് തന്നെയാണ് നമ്മൾ റോമലേഖനം 1-ാം അധ്യായത്തിൽ കാണുന്നത്. और यही बात हम लोग रोमियो का पुस्तक में 1 अध्याय में भी पढ़ते हैं। മഹിമയുള്ളവനായ ദൈവത്തിന്റെ തേജസ്സിനെ പക്ഷി, മൃഗങ്ങൾ, ഇഴജാതികൾ എന്നിവയുടെ രൂപസാധലാക്കി വ്യർത്ഥന്മാരായി തീർന്നു. മഹിമയുള്ളവനെ അവർ നോക്കിയില്ല. उसका 22 पढ़ना, 1 का 22। वे अपने आप को बुद्धिमान जताकर मूर्ख बन गए हाँ, तो किस किस बातों में मूर्ख हो गए? 23। और अविनाशी परमेश्वर की महिमा को, और अविनाशी परमेश्वर का महिमा को, नाशवान मनुष्य, और पक्षियों, हाँ। चौपाइयों और रेंगने वाले जंतुओं, देखो ऐसा चीजों पे जाने की वजह से वो लोग क्या हो गए? मूर्ख बन गए, व्यर्थ बन गए। വ്യർത്ഥരായി वो തീർന്നു. लोग व्यर्थ बन गए। നോക്കുക, ആ സഭയ്ക്ക് ഇത്ര തേജസ്സുള്ളവനെ. देखो इसके लिए लेकिन कलीसिया मंडली कितना तेजस से भरा हुआ है। യേശുവിനേക്കാൾ സൗന്ദര്യം ആർക്കുണ്ട്? यीशु मसीह के जैसा सुंदरता और किसको है प्रियो? പക്ഷേ നമുക്ക് ആകർഷണമില്ല. परंतु हमें वो कोई प्रकार का उस विषय का आकर्षण नहीं है। യേശുവിനേക്കാൾ ശ്രേഷ്ഠൻ ആരുണ്ട്? यीशु से भी बड़ा श्रेष्ठ कोई है क्या? പക്ഷേ നോക്കുക, परंतु देखना, അവനെ പോലെ ആയിത്തീരാനാണ്. അവന്റെ മഹിമ കണ്ടിട്ട് വേണം നമ്മൾ അവനെ പോലെ परंतु ആകാൻ. हमें क्यों बुलाया गया है? ताकि हम उनके समान बन जाए, उनके रूप में अनुरूप हो जाए। परंतु वो होना है तो उसके लिए पहला क्या करना पड़ेगा? वो कितना महान है, कितना महिमादायक है, ये बात को देखना है और उसके इस विषय में ध्यान करना है। ദൈവം ഓരോ ദിവസവും നമുക്ക് ജീവിതത്തിൽ തരുന്നത്, प्रभु हमें एक एक जीवन में अनुभव जब देता है प्रतिदिन, കർത്താവ് വരാൻ താമസിക്കുന്നത് പോലും यहाँ तक कि प्रभु का आगमन का देरी भी इस कारण है। എന്തിനാണ്? क्यों है? നമ്മുടെ വിശുദ്ധീകരണത്തിനാണ്. ताकि हमारा पवित्रता और अधिक बढ़ने के लिए, നമ്മുടെ ദേഹി രക്ഷ പ്രാപിക്കാൻ, हमारा प्राण को उद्धार प्राप्त करने के लिए, നമ്മുടെ ദേഹി അവന്റെ മഹത്വം കാണണം. हमारा प्राण भी प्रभु का महिमा देखना चाहिए അവനെ കണ്ട് സന്തോഷിക്കണം. और उसको देखकर आनंदित होना है। ഓ, എത്ര ശ്രേഷ്ഠമായ രീതിയിൽ കർത്താവ് സഭയുടെ നടുവിൽ ഇങ്ങനെ നിൽക്കുക. इस रीति से, इतना श्रेष्ठ रीति से प्रभु आज कलीसिया का मंडली का मध्य में रुककर उनका महिमा को प्रकट करा रहा है। യോഹന്നാൻ അവനെ കണ്ടപ്പോൾ यूहन्ना ने जब प्रभु को देखा, അവനെ കണ്ടിട്ട് അവനെ നിലത്ത് വീണു. उधर ही देखा, उधर ही मरा समान होकर नीचे गिर गया। അവന്റെ ആ മഹത്വം അവിടെ കാണുന്നുണ്ട്. प्रभु का महानता को देखने के बाद പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് എന്തെങ്കിലും हम लोग ने कभी भी प्रियो അവന്റെ മഹത്വം ഒരു ആകർഷണമായി തീർന്നിട്ടുണ്ടോ? उनका महानता, उनका महिमापन की बातों को देखकर वो बात को देखने के लिए आकर्षण हमारे अंदर हुआ है क्या? അങ്ങനെ വേണമെങ്കിൽ ऐसा होना है तो നമ്മൾക്ക് സ്വന്തമെന്ന് തോന്നുന്നതെല്ലാം നമ്മൾ മറക്കണം. उसके लिए करना है तो हमारे लिए जो अपना है, जो मेरा खुद का है करके, हमारे शरीर का जो भी है करके बोलता है, वो सबको भूलना पड़ेगा। കേൾക്കുക, इसलिए हमने देखा जो बात हमें सुनना है, 3 बातें देखा: सुनना, ध्यान देना
और जो भी अपना है उसको छोड़ना, भूल जाना। നമ്മളെ തന്നെ ഓർത്തുകൊണ്ടിരുന്നിട്ട് എന്ത് ചെയ്യും? हम अपने आप के बारे में सोचते रहेगा, क्या लाभ होगा? നമ്മള് 49 സംഗീതത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, 49 भजन संगीता में पढ़ते हैं, ഒരുത്തൻ വലിയവനായാലും एक व्यक्ति भले ही वो बड़ा और महान हो जाए, അവന് മഹത്വം വർദ്ധിപ്പിച്ചാലും वो अपना महिमा को कितना भी बढ़ाए, അവൻ എന്തെല്ലാം സ്വാധീനത ഉണ്ടെങ്കിലും उसने जो कोई भी इन्फ्लुएंस दुनिया में जो बातों में स्वाधीन करके अपना बनाया, तो भी മനുഷ്യൻ അവനെ ഭാഗ്യവാൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ मनुष्य बोलेगा देखो वो कितना धन्य है, बोला तो भी पर तू घबराना नहीं, കാരണം അവൻ പോകുമ്പോൾ അവരെ മഹത്വം കൊണ്ടുപോകത്തില്ല. क्योंकि वो मर जाने के बाद, कब्र में जाने के बाद उसने जो बातें कमाकर महानता का पदवी प्राप्त किया है, वो लेकर नहीं जा सकता कब्र में। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? വലിയവനായവനെ അവർ കണ്ടില്ല. क्योंकि जो सबसे सर्वश्रेष्ठ महान है उसको अभी तक देखा नहीं। ആരാണ് അവനെ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കുന്നത്? इसके लिए कौन प्रभु को ध्यान पूर्वक देखता है? അവന്റെ യഥാർത്ഥമായ സഭ. जो प्रभु का सच्चा मंडली है, അവൻ പ്രാണൻ കൊടുത്ത് വിലയ്ക്ക് വാങ്ങിയ സഭ. मतलब जिस प्रभु ने अपना प्राण को देकर रूप में देकर मूल दाम देकर खरीदा हुआ, वो लोग है प्रभु का मंडली। കറയും ചുളുക്കവും മാലിന്യവും ഇല്ലാതെ തേജസ്സോടെ മുൻനിർത്താൻ അവൾക്ക് വേണ്ടി ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്ത ആ അവൾ എന്ന് പറയുന്ന ക്രിസ്തുവിന്റെ ശരിയായ കാണ്ട അവനെ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കുക. तो मतलब प्रभु ने मतलब वो लोगों, ताकि लोग उस पर, यानी कि जो कलीसिया है, मंडली है, उसमें कोई भी प्रकार का दाग, जूरी, कुछ भी प्रकार का कलंक उस पे ना लगने के लिए प्रभु ने अपने आप को समर्पण किया हुआ उस जाति की ओर, उस लोग की ओर, वो प्रभु का लोग है, प्रभु की ओर ध्यान करता है। ദൈവത്തിന്റെ ദാസനായ തോമസ് ആഡംസ് എന്ന് പറയുന്ന ഒരു ദൈവദാസൻ പറഞ്ഞിരിക്കുന്നു, ഞാൻ അതിന്റെ വാക്യങ്ങളുള്ളത് നോക്കാം. थॉमस एडम्स करके एक प्रभु का दास है, उन्होंने कुछ बातें बोला है, बस मैं वो बात बोलना चाहता हूँ। നീ പർവ്വതത്തിലാണോ? तू अगर पर्वत में है तो സോദോമിലേക്ക് ഉള്ള കാര്യങ്ങൾ നീ മറക്കണം. सोदेम की बातों को तू भूल जाओ। ആരെ കുറിച്ചാണ്? किसके बारे में कह रहा है? ആരെ കുറിച്ചാണ്? तू अगर पर्वत में रह रहा है तो सोदोम की बातें भूल जाओ। ലോകത്തിനെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. लोथ के बारे में, लोथ को स्वर्गदूत ने क्या बोला था? पहाड़ की ओर भाग जाना, पहाड़ की ओर भागने के टाइम में पलट के नहीं देखना, मतलब पीछे सोदोम की बातों को भूल जा। ലോകത്തിന്റെ ഭാര്യയെ ഓർത്തുകൊള്ളണം. मतलब लूत की पत्नी को याद रखो। നമ്മൾ എന്താ ചിന്തിക്കുന്നത്? हम लोग क्या सोचते हैं? ലോകത്തിന്റെ ഭാര്യയെ ഓർത്തുകൊള്ളണം. लोथ की पत्नी को याद रखो बोला तो അപ്പോൾ 35 വയസ്സുള്ള 40 വയസ്സുള്ള ഒരു സ്ത്രീയെ ഓർക്കുവാണോ? तो मतलब लूत का पत्नी को ध्यान तो करके यीशु ने बोला, तो हम लोग क्या, लूत का पत्नी शायद 35 साल की, 40 साल की अच्छा स्त्री है, वो बातें सोच रहे हैं क्या? അവൾ വിട്ടുപോകുന്നതിനെ മറക്കാത്തത് ശ്രദ്ധിക്കാനാ പറഞ്ഞത്. मतलब प्रभु वहां पर क्या बोलना चाहता है? दूर पहाड़ की ओर भागना चाहिए था, वैसा तुम लोग करना चाहिए करके, इसके लिए एक आदर्श को देखो, वो है लोथ की पत्नी। അവൾ കേട്ടോ? उसने सुनी क्या? आज्ञा प्रभु ने, स्वर्गदूत ने आज्ञा दिया ना पहाड़ की ओर भागो करके, वो आज्ञा सुनी क्या? सुना? तो ही वो भागेगी ना। सुना? हाँ, उसने सुनी, ചെവി ചായ്ച്ചോ? उसने ध्यान दिया, പക്ഷെ മറന്നോ? ध्यान भी दिया, लेकिन भूलने के लिए तैयार हुई क्या? क्योंकि पलटा मतलब भूलने के लिए तैयार नहीं। पहला दोनों बातें किया है, लेकिन भूलने तैयार नहीं है तो वो व्यर्थ हो जाएगा प्रियो। നമ്മളെ പലരും നിർബന്ധിച്ചൊക്കെ നമ്മൾ സ്ഥാനപ്പെടുത്തിയൊക്കെ സഭയിൽ പോവാ. हम लोग क्या होता है, बहुत लोग क्या करते हैं, जोर जबरदस्ती कर अरे तू आजा मंडली में, अच्छा मीटिंग है, आशीष होगा, फिर यीशु का नाम को स्वीकारते, बपतिस्मा लेते, ऐसा जोर जबरदस्ती करके मंडली में आए हैं। സാരക്കടവിൽ കളഞ്ഞതെല്ലാം നമ്മൾ ഉയർത്തു വന്നപ്പോൾ അതും ഉയർത്തു വന്നു. और बपतिस्मा के टाइम में बपतिस्मा का तत्व क्या है? जब हम तुमको पानी में डुबाएगा, मतलब तेरा स्वयं का जो भी है उसमें डूब जाएगा, तू ऊपर आया तो तू एक नया पुरुष है। परंतु साधारण क्या होता है, डूबने के बाद जो चीजों को उसने लेकर डूबकर भूलना चाहिए था, वही सब चीजों को लेकर वापस आ रहा है। രണ്ടാമതായിട്ട് दूसरी बात, നീ പെട്ടകത്തിലാണോ? मतलब थॉमस का भाई का विषय के बारे में हम देख रहे हैं कि तू जहाज में है क्या? കാക്കയെ പോലെ ഭൂമിയിലുള്ളത് ചീഞ്ഞ വസ്തുക്കൾ അന്വേഷിക്കരുത്. अगर तू जहाज में है तो कौवे के समान नाशवान चीजों का खोज नहीं करना। ആരെ കുറിച്ചാ? किसके बारे में? നോഹ. नोआ के बारे में। നാ ക്രിസ്തു എന്ന പെട്ടകത്തിലല്ലേ? हम लोग मसीह जो हमारा जहाज है उसमें बसा है ना। നീ വെളിയിലോട്ട് നോക്കാതിരിക്കാൻ ദൈവം തന്നെ വാതിൽ അടച്ചു. इसके लिए तू बाहर ना देखने के लिए प्रभु ने खुद क्या किया? दरवाजा को बंद किया था। പക്ഷെ നമ്മൾ വാതിൽ പുറത്ത് കിഴിച്ച് हम നോക്കിക്കൊണ്ടിരിക്കും. लोग क्या कर रहे हैं, वहां पर छोटा सा छेद बनाकर देख रहे हैं दुनिया का हालत क्या है। നമ്മള് ലോകത്തിലുള്ളതിനെ അല്ല, इसलिए हम लोग दुनिया की बातों के लिए नहीं, ഭൂമിയിലുള്ളതല്ല, भूमि की बातों के लिए नहीं, ക്രിസ്തു ഇരിക്കുന്നിടമായി जहाँ पर मसीह विराजमान है उस बातों की ओर देख रहे हैं। നമ്മൾ അവിടേക്കാണ് പോകുന്നത്. हम उसकी ओर जाने वाले हैं। നമ്മുടെ മഹത്വം അവിടെയാണ്. हमारा महिमा वहां पर है। ഞാൻ താഴോട്ട് പോകുന്നവരല്ല, हम नीचे जाने वाले लोग के सदस्य के लोग नहीं है, ക്രിസ്തുവിലേക്ക്, मसीह की ओर जा रहे हैं, ഉന്നതത്തിലേക്ക്. ऊंचाई की ओर जा रहे हैं। നീ കനാലിലാണോ? और तीसरा बात, यदि तू कनान में है तो
മിസ്രൈമിലുള്ള ഇറച്ചിക്കല നീ മറക്കണം. तो मिस्र देश का जो उन लोग का जो भोजन और उनका जो मांस मटन है उसको भूल जाओ. നമ്മളെ മിസ്രൈമിലായ എന്ന് പറഞ്ഞാൽ मिस्र में होना मतलब നമ്മുടെ ലോകത്തോടുള്ള നമ്മുടെ വീഴ്ച, संसार जो हमारे ऊपर प्रभुत्व कर रहा है उस स्वभाव को, പാപത്തിന്റെ രുചി, पाप का स्वाद, അതിന്റെ മണം, उसका खुशबू, അതിനോടെല്ലാം യാത്ര പറഞ്ഞു. ये सब बातों को तू भूल जा, छोड़ दे उसको. നാം അതിനെ വിട്ടു. हम उस सब बातों को छोड़ दिए हैं. നമ്മളിപ്പോൾ എവിടെയാണ്? अभी हम कहाँ पर है? ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായ वो कोई मसीह में है, അവൻ പുതിയ സൃഷ്ടി. वो एक नया सृष्टि है. അശുദ്ധമായതൊന്നും തുടരുത്. इसलिए जो भी बातें अशुद्ध है उसको छूने मत जाओ. ഒരു കന്യകയുടെ കന്യക ആകുന്നതിനുള്ള കാര്യമാണ് ഇപ്പൊ നമ്മൾ अभी ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. तक हम जो कन्या है, कन्या का विषय में बने रहना के बातों को हम देख रहे थे. അവനെ കുറിച്ച് പറയുവാൻ, मतलब प्रभु के बारे में बोलने के लिए, അവനെ കുറിച്ച് ഓർക്കുവാൻ, प्रभु के बारे में सोचने के लिए, ഹൃദയം തുടിക്കുന്നവരായി തീരാൻ, हमारे हृदय मसीह को छोड़कर और कोई बातों में ना उमड़े, सिर्फ मसीह के बातों में उमड़ते रहने के लिए, അവന്റെ മഹിമ കണ്ടുകൊണ്ടേയിരിക്കണം, അവൻ വലിയവനാകും എന്ന് പറഞ്ഞത് നമ്മളോടുള്ള ബന്ധത്തിൽ കൂടിയാണ്. वो प्रभु कितना महिमादायक है करके ये बात को देखकर, वो महिमा का विषय क्या है कि एक दिन प्रभु महान होगा. उस महानता में हम लोग भी उसमें सहभागी है. നീ വീട്ടിൻ മുകളിലാണോ? चौथी बात, अगर तू घर पे है तो താഴെയുള്ളത് എടുക്കാൻ ഇറങ്ങി പോകരുത്. अगर तू घर के ऊपर अगर है तो नीचे की बातों को जो छूट चुका है उसको लेने के लिए वापस नहीं जाना. എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്! कितना श्रेष्ठ बात വീട് है. എപ്പോഴും ഉയർത്തലാണ്. मतलब घर हमेशा ऊंचाई की ओर है. നമ്മുടെ വീട് എവിടെയാണ്? हमारा घर कहाँ पर है? स्वर्ग में है. അപ്പൊ നോക്ക്, അവന് അവസാനമായിട്ട് पांचवी बात, നീ കലപ്പയ്ക്ക് കൈവച്ചിട്ടുണ്ടോ? കലപ്പയ്ക്ക് കൈവച്ചിട്ടുണ്ടോ? The point. हाँ, तू अगर हल के ऊपर अगर हाथ रखा है तो पीछे की ओर नहीं हाँ, पीछे की ओर नहीं देखना. मैं ഇവിടെ എല്ലാം പറയുന്നത് എന്താണ്? मतलब ये सब बातें क्या कहता है प्रियो? മറക്കുക. मतलब जो बातें कुछ को छोड़ना है, भूलना है. മൂന്ന് കാര്യം ഒരുമിച്ച് വേണം. तीन बातें एक साथ होना है. എങ്ങനെയൊക്കെയാണ്? क्या क्या बातें? കേൾക്കുക, सुनना, ചെവി ചായ്ക്കുക, ध्यान देना, പിന്നെന്താണ്? और तीसरा हाँ, भूल जाना. अपने और अपने घर के स्वयं की बातों को भूल जाना. നമ്മളിപ്പോഴും മറക്കുന്ന വചനമാണ് അല്ലേ? हाँ, हम लोग हमेशा क्या भूलते हैं? वचन को भूलते हैं ना. കേട്ട വചനം സാത്താൻ എടുത്തോണ്ട് പോകും. आज सुना हुआ वचन घर पहुंचते पहुंचते ही शैतान उठाकर लेके जाएगा. സാത്താൻ എടുത്തോണ്ട് പോകാന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ ഉള്ളിൽ വന്നിട്ട് എടുത്തോണ്ട് പോകുന്ന അർത്ഥമല്ല. प्रियो, मतलब शैतान, मतलब उसका मतलब ये नहीं कि शैतान हमारे अंदर आया फिर उसने वचन को टोका फिर उठाकर लेके गया, वो अर्थ नहीं. മറന്നു പോകുന്നതാണ്. हम लोग भूल जाना है का मतलब है. ആണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്. इसलिए प्रभु ने कहा, ഞാൻ വരുവോളം, मैं मेरे आने तक, എന്റെ വരവോളം मेरे आगमन तक നിങ്ങൾ എന്നെ ഓർക്കണം. तुम लोग मुझे स्मरण करना, याद रखना. ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി എന്ത് ചെയ്തു എന്ന് ഓർക്കണം. मैंने तुम्हारे लिए क्या क्या किया, ये बात को तुम लोग याद रखना. അവനെ ഓർക്കുന്നവർക്ക് വേണ്ടി ദൈവം ഒരു പുസ്തകം എഴുതി വെച്ചിട്ടുണ്ട്. जो प्रभु को विषय में याद करते रहता है, यहोवा के भक्त लोग प्रभु को याद किया. मलाकी का पुस्तक में उनके विषय के लिए प्रभु ने एक स्मरण का पुस्तक उनके विषय में लिख के रखा है. जो प्रभु को याद करेगा, प्रभु उनके याद में पुस्तक लिखेगा. എങ്ങനെയാണ്? मतलब क्या? ഞാൻ ഉണ്ടാക്കാനുള്ള ദിവസം, मैं जिस दिन को बनाने जा रहा हूँ, ഈ പുസ്തകത്തിന്റെ ഓർമ്മയിലേക്ക് വരുന്നവർ, और जो कोई भी इस पुस्तक में लिखा का यादगार में आएगा, അവരെനിക്ക് പ്രശസ് ആണ്. वो लोग मेरे लिए बहुमूल्य है. എന്റെ ജൂവൽസ് ആണ്. वो लोग मेरे खास निधि है, धन है. എങ്ങനെ ജൂവലായി? कैसा हम लोग निधि धन बन गया? പണ്ട് മൺകട്ടയായിരുന്നു നമ്മള്. पहले हम लोग मिट्टी के बर्तन थे. വലിയവനെ നോക്കിക്കൊണ്ട്, वो महान कौन है उसको जब देखा, അവനെ നോക്കി 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 उसको देखते रहा था, ध्यान से देखते रहा. നമ്മൾ ആരായി? हम लोग क्या हो गए फिर? ഓ എത്ര ശ്രേഷ്ഠം. मसीह की जैसे जिसको हमने देखा उसी के समान बन गए. അവസാനമായിട്ട് അദ്ദേഹം പ്രയോഗിക്കുകയാണ്, और फिर छठवा बात ये कहता है, भाई നീ कहता है, ക്രിസ്തു ശിഷ്യനാണോ? तू मसीह का चेला है तो നമ്മൾ സ്ഥാനപ്പെട്ടതിനെ കണക്കും പറഞ്ഞ് വിശ്വാസിയാന്ന് പറഞ്ഞിരിക്കാനല്ല. प्रियो, हम लोग मैंने ये दिन बपतिस्मा दिया, मैंने उस दिन वो सेवा किया, मैंने उस दिन साउथ ट्रैक बांटा, ऐसा प्रभु के लिए कुछ काम किया बोलकर वो हिसाब देने वाले लोग नहीं है हम. കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु कहता है, നമ്മളെ വിളിക്കുകയാണ്, हमें बुला रहा है, എന്നെ കേട്ട് പഠിപ്പി, मेरे पास आओ और मुझसे सुनो और मुझे सीखो. കേൾക്കുക, मुझे देखो, ചെവി ചായ്ക്കുക. ध्यान से सुनो. അവൻ പഠിപ്പിക്കുന്ന ആദ്യത്തേത് അവസാനത്തെ ഈ കാര്യം और प्रभु ने जो पहला वाला बात बोला और आखिरी बात जो बोला, എന്താണ്? वो क्या था? പഴയതെല്ലാം മറക്കുക. पुराना बातें सब भूल जाओ. തികവിലെത്തിയ പൗലോസ് പറയുകയാണ്, सिद्धता में जो पहुंच रहा था पौलुस कहता है, ഞാൻ पिछली बातों को मैं छोड़कर आगे की ओर मैं दौड़ता हूँ.
നമ്മൾ ആരെങ്കിലും തികഞ്ഞവനെന്ന് തോന്നുന്നില്ല. अगर किसी को लगता है कि मैं सिद्धता पर पहुंच चुका हूं या मैंने कुछ प्राप्त किया है, तो അവനിത് ഗ്രഹിക്കട്ടെ. ये बात तू ध्यान से सुन ले. നാം ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ മറക്കണം. हमें बहुत से बातों को भूलना पहला जरूरी है. നമ്മുടെ മൈൻഡ് ക്രിസ്തുവിനെ ഓർക്കുക. हमारा मन सिर्फ प्रभु को याद करने के लिए ही इस्तेमाल होना चाहिए. ആത്മാവിന്റെ കയ്യിൽ കിട്ടണം. हमें आत्मा हमें प्राप्त करना चाहिए. मतलब हम लोग आत्मा के हाथों में रहना चाहिए. കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु ने कहा ആത്മാവ് വരുമ്പോൾ, जब आत्मा आएगा, ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് വരുമ്പോൾ, पवित्र आत्मा जब आएगा, അവൻ അവനെ കുറിച്ച് वो പറയാതെ अपने बारे में कुछ नहीं कहेगा, എന്റെ വലിപ്പം എടുത്ത് നിങ്ങൾ കാണിച്ചു തരൂ. लेकिन मैं कितना महान हूं करके ये एक एक बातें तुम लोग को बतलाएगा. ഞാൻ പറഞ്ഞ വചനം നിങ്ങളെ ഓർമ്മിപ്പിക്കും. और मैंने जो बातें बताया था वो तुम लोगों को आत्मा याद दिलाएगा. ഇത്ര നല്ലൊരു അധ്യാപകരെ തന്നിട്ടാണ് പോയത്. इतना अच्छा गुरु को हमें देकर चला गया. എന്നാ പരിശുദ്ധാത്മാവ് കുരുടനാണോ? क्या पवित्र आत्मा कठोर है क्या? നമ്മുടെ കുരുട്ട് കണ്ണുകളെ തുറന്ന് मतलब वो क्या करता है? हम लोग जो धुंधला देखते थे, हम लोग जो अंधापन का दशा में थे, वो हटाकर എന്ത് ചെയ്യുന്നു? क्या करेगा? हमें स्पष्ट रीति से देख सके. Praise the Lord. मैं നമ്മൾ എന്താണ് ചിന്തിച്ചത്? इसके लिए हमने क्या सोचा इतना समय तक? ദൂതൻ മറിയോട് പറഞ്ഞു, जैसा स्वर्गदूत ने आकर मरियम को गवाही दिया, അവൻ വലിയവനാണ്. वो महान होगा. നമ്മളെ ചെറിയൊരു കാര്യം ചെറിയ നിലയിൽ മാത്രമേ ധരിച്ചു. मैं बस हमने सब छोटा विषय में ही मैंने ज्यादा समय दिया, ഈ വചനം മുഴുവനും परंतु ये वचन पूरा അവന്റെ മഹത്വമാണ്. प्रभु कितना महान है करके ये गवाही देता है. പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ഏക ജോലി और पवित्र आत्मा का जो सबसे बड़ा काम क्या है? അവന്റെ മഹത്വം നമ്മളെ അറിയിക്കുക. प्रभु कितना महान है, प्रभु का महानता को हमें बताते जाना. ഓ സ്തോത്രം. Amen. നമുക്ക് വളരെ പ്രിയമുള്ളത്. इसलिए प्रियो, आओ हम मसीह की ओर बढ़े. എങ്ങനെ? कैसा? അവന്റെ മഹത്വം കണ്ടുകൊണ്ട് വളരാം. प्रभु का महिमा को देखकर, वो कितना महान है, ये बात को देखकर ग्रहण कर और कुछ बातों को छोड़कर प्रभु की ओर बढ़े. ഈ അർത്ഥത്തിലാണ് इस अर्थ में എബ്രായ ലേഖനം 2:10 വായിക്കുന്നത്. इब्रानियों 2:10 में हम पढ़ते हैं, क्योंकि जिसके लिए सब कुछ है हाँ। और जिसके द्वारा सब कुछ है, उसे यही अच्छा लगा कि जब वह बहुत से पुत्रों को महिमा में पहुंचाए तो उनके उत्थान की कथा को दुख उठाने के द्वारा सिद्ध करे. നോക്കുക, നമ്മളെ അനേക പുത്രന്മാരെ തേജസ്സിലേക്ക് നയിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. बहुत से पुत्रों को महिमा में चला रहा है हमारा प्रभु यीशु मसीह. ആ മറുവ മലയിൽ കർത്താവിന്റെ തേജസ് കണ്ടുകൊണ്ടാണ് പത്രോസ് പറയുന്നത്, ഞങ്ങൾ മഹിമ കണ്ട സാക്ഷികളാണ്. तो जब पत्रोस वो रूपांतरी पहाड़ पे जब जाकर यीशु का महानता को जब देखा, वो कितना शोभादायक हुआ करके देखा, वो देखने के बाद पत्रोस कहता है, हमने उसका शोभा और उस महिमा को देखने वाले एकमात्र गवाह है. നാം തേജസ് പ്രാപിക്കണമെങ്കിൽ अगर हम लोग को उसी रीति का तेजस और महिमा को प्राप्त करना है, तो ഇപ്പോൾ അവന്റെ മഹത്വം വലിപ്പം ഭൂതം പറഞ്ഞ അവൻ വലിയവനാകും. वो उस महिमा में अगर हमको प्रवेश करना है, तो आज प्रभु कितना महान है, जैसा स्वर्गदूत ने गवाही दिया कि वो महान होगा, तो किस किस बातों में महान हो गया करके ये बात को देखने के लिए हमें समय बिताए. അവന്റെ വാക്കിൽ, उनका बोली में, അവന്റെ പ്രവർത്തനത്തിൽ उनका कार्यों में, എല്ലാവൻ മഹാനാണ്. सब बातों में यीशु महान है. അവനെ നമുക്ക് ശ്രദ്ധിക്കാം. इसलिए उनको ध्यान दे. കർത്താവ് നമ്മളെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. प्रभु सबको आशीषित करे.